प्रथम या स्थानावरती येण्याची पात्रता माझी नाही, तरीही याला पाय लावल्याबद्दल जे धाडस केलेलं आहे त्याबद्दल सर्वांची प्रथम मी क्षमा मागतो. आणि आयोजकांनी मला इथे संधी दिली बोलण्याबद्दल, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो. जो विषय आज आपल्याला इथे चर्चा करायची आहे, मी काय शिकवणार वगैरे नाही, मी तुमच्याचसारखा तुमच्या फक्त एक पायरी पुढे असलेला असा एक विद्यार्थीच आहे. जो विषय आपण इथे घेणार आहोत तो सुश्रुत संहिता शारीरस्थान पहिला अध्याय, सर्वभूत चिंता शारीर. हा अध्याय अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि म्हणून तो मी निवडला. हाच का अध्याय निवडला याच्या मागे माझे दोन वैयक्तिक कारण आहेत. एक म्हणजे हा जो विषय आहे, ज्या विषयाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, तो फार दुर्लक्षिलेला गेलेला विषय आहे. तो आपण फर्स्ट इयरला पवीमध्ये शिकतो, थर्ड इयरला काही प्रमाणामध्ये चिकित्सेमध्ये शिकतो, पण बाकी त्या ठिकाणी या विषयावरती फारसे चर्चा किंवा ओहन किंवा काय म्हणतात त्याला अभ्यास असा फारसा केला जात नाही. पण माझ्या सुदैवाने लहानपणापासून ज्यांचा या विषयावरती अत्यंत अभ्यास आणि ज्यांचं सिद्धयोगावरती ज्यांचं जे आज अधिकार आहे, अधिकारी व्यक्ती सिद्धयोगातली, ते आदरणीय परमपूज्य ढेकणे महाराज, नारायणकाका ढेकणे महाराज यांना गुळवणी महाराजांचे नाव अनेक जणांना ऐकलं असेल. तर गुळवणी महाराजांचे जे पुढचे गादीवरती बसलेले आहेत त्यांचा सहवास मला लहानपणापासून मिळाला आणि त्यांचा हा अत्यंत आवडता विषय आहे की प्राण म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि ते सतत त्याच्यावरती बोलत असतात. ही एक वैयक्तिक कारण की हा विषय मी इथे मांडायचा. आणि दुसरं असं कारण की धर्माधिकारी सरांच्याकडे माझं जवळजवळ आज 3 वर्ष झाले मी सरांकडे शिकतोय, कॉलेजमध्ये, कॉलेजच्या बाहेर. आणि सरांचं शारीरस्थान अत्यंत आवडतंय. सरांनी ज्यावेळेला मला शारीरस्थान चरकाचं शिकवलं, त्या अनुषंगाने सुश्रुताचं शिकवलं, तर सर अक्षरशः असं म्हणतात ना की या जगातले नसतात किंवा विविशूर ज्ञानदेवता, त्यांच्या शरीरामध्ये ज्ञानदेवता प्रवेश करतात असे सर भासत होते आम्हाला. आणि सरांचा सुद्धा हा अत्यंत आवडता विषय आहे. फक्त तो या ठिकाणी मांडायचा की नाही अशी धाकधूक होती, पण गया मॅडमनी मला परवानगी दिली आणि त्याच्याबद्दल मी या सगळ्यांचे धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि आता आपण विषय सुरू करूया. अध्याय सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला जरा वेगळ्या चर्चेला द्यायच्या की आपल्याकडे अध्ययनाची पद्धत अशी आहे की आधी पूर्वपक्ष किंवा वादाची जी पद्धत आहे ती अशी आहे की आधी पूर्वपक्ष मांडायचा आणि मग त्याच्या अनुषंगाने उत्तर पक्ष मांडायचा, त्याचा खंडन करायचं किंवा मंडन करायचं, 2 प्रकार असतात. तर आधी आपण पूर्वपक्ष काय आहे तो बघून घेऊया. नेक्स्ट स्लाइड. हे माझे 2 सर ज्यांच्यामुळे माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. MDच्या आधीचा मी आणि MDच्या नंतरचा मी, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक केवळ या 2 व्यक्तींमुळे आहे. खाली जी ओळ लिहिलेली आहे ती थोडीशी मी सांगतो की महाभारतामध्ये अशी गोष्ट आहे की दुर्योधन सगळ्यांना माहिती आहे, हा अत्यंत विद्वान होता, सर्व विद्यांमध्ये सर्व कलांमध्ये पारंगत होता, तरीही तो त्याला दुर्बुद्धी होती, म्हणजे त्याची बुद्धी जी होती ती कुबुद्धी होती. तर त्याला दानवांनी विचारलं की अरे तू एवढा शिकला, एवढे विद्या मिळवलास, पण तरी तू असं का वागतोस, असं वाईट का वागतोस, तू वाईट विचार तुझ्या मनामध्ये काय येतात. तेव्हा त्यांनी हा श्लोक तिथे उच्चारला दुर्योधनाने. संदर्भ तो वेगळा घ्यायचा आपल्याला, पण याचा अर्थ इथे मी अपेक्षित धरतोय की केनापि देवेन हृदय स्थितेन यथेच्छसी तथा कुरु. माझ्या हृदयामध्ये कोणता तरी एक दुसराच देव बसलेला आहे, तो जशी इच्छा धरतो तसं मी करतो. तसं माझ्या हृदयामध्ये हे 2 देव आहेत, देवतुल्यच व्यक्तिमत्व आहेत, त्यांची इच्छा आहे म्हणून आज मी इथे बोलतो आहे. नेक्स्ट. आपण फर्स्ट इयर पासून अनेक हे विषय बघताय, लोकपुरुष साम्य सिद्धांत, प्रकृती पुरुष सिद्धांत, सृष्टी उत्पत्ती, आत्मविचार, अव्यक्त विचार, हे सगळे विषय घेत असतो. पण यांचा नक्की उपयोग काय, आपल्याला हे विषय कशासाठी शिकायचे, चिकित्सेमध्ये याचा आपल्याला उपयोग आहे का, प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण पेशंट तपासत असतो त्यावेळेला या गोष्टींचा काही उपयोग आहे का, हे बघण्यासाठी आपण हा पहिला अध्याय आज इथे घेणार आहोत. सर इथे आलेले, सरांना मी इथूनच नमस्कार करतो. पुढचा एक मुद्दा आहे शरीर, द्रव्य आणि व्याधी, साम्य आणि भेद. काही द्रव्य हे शरीराला आणि व्याधीला समान गुणांचे असतात आणि काही द्रव्य हे शरीराला आणि व्याधीला विपरीत गुणांचे असतात. हे का बरं होतं त्याचा विचार या ठिकाणी होईल. ग्रंथाभ्यास पद्धती आणि अन्नशास्त्रांचे अध्ययन. ग्रंथ अभ्यासाची काही पद्धती असतात, अनेक पद्धती आहेत, त्यातल्या काही पद्धतींचा आपण यामध्ये आपोआप येऊन जाईल. आणि अन्यशास्त्र, एकम शास्त्र माध्यानो न विद्याशास्त्र निशा, सुश्रुताचंच वाक्य आहे की एका शास्त्राचं अध्ययन करून त्या शास्त्राचा निश्चय ज्ञान होईल, निश्चय होणार नाही, हे असंच हे सांगता येणार नाही.
म्हणून आपल्याला तत्कालीन म्हणजे या सुश्रुत संहितेच्या तत्कालीन इतर सांख्यादी शास्त्रांचा अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय या ग्रंथांचा निश्चय होणार नाही. आणि दुसरं, जेनेटिकली अप्रोच या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदामध्ये जेनेटिक्स आहे का नाही, किंवा जेनेटिक्सचा विचार करताना आयुर्वेदातल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. नुसतं यस्य यस्य अंगावयस्य बीजभाग उपतप्त भवती तस्य तस्य बीजभाग हा एक श्लोक संपला म्हणजे जेनेटिक्स संपलं का आयुर्वेदातलं? नाही, तो श्लोक आहेच आहे, पण त्याचंही मूळ या अध्यायामध्ये आहे. तो आपण इथे विचार करणार आहोत. नेक्स्ट, आधी पूर्वपक्ष मांडूया. मॉडर्न जेनेटिक्स. व्हॉट इज जेनेटिक्स? इट इज सायन्स ऑफ जीन्स. एका ओळीत सांगायचं तर, किंवा शास्त्रीय परिभाषेत सांगायचं तर, दिस इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजिकल सायन्स दॅट डील्स विथ हेरिडिटरी अँड लॉज गव्हर्निंग इट. जेनेटिक्समध्ये काय विचार केला जातो की आईकडनं आलेले XX, पिताकडनं आलेले XY, XY यांच्यामध्ये सरमिसळ होते. त्यांच्या क्रोमोझोम्समध्ये सरमिसळ होते. 23 पेअरची क्रोमोझोम्स असतात प्रत्येकामध्ये, आणि त्या क्रोमोझोम्समध्ये जीन्स असतात, आणि त्या जन्माला येणाऱ्या नवीन अपत्याचे पूर्ण कॅरेक्टर्स त्या जीनवरती डिपेंड असतात. एवढाच विचार त्यांचा आहे. पण या विचारामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. याच्या पुढचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे, किंवा याच्यापेक्षा जास्त विचार आयुर्वेदाचा आहे. असा जर विचार केला तर एकाच मातापित्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या 2 अपत्यांमध्ये का बरं फरक दिसतो? दिसण्यामध्ये फरक असतो, वागण्यामध्ये फरक असतो, विचारांमध्ये फरक असतो. भाग्यातला वगैरे फरक आत्ता आपल्याला इथे विचार करायचा नाही, आहे, फरक असतोच. त्यासाठी दैव पुरुष हा विचार आहे. पण एकच जर जीन पॅटर्न आईचा आणि वडिलांचा तो कधी बदलत नाही. जर दोघांचा एकाच एक पोटी जर 2 भाऊ जन्माला आले असतील, जुळ्यांमध्ये सुद्धा फरक असतो. 2 एकाच वेळेला जन्माला येणारे जुळे जे असतात त्यांच्यावर सुद्धा काहीतरी मायन्यूट फरक असतात, शारीरिक बाबतीमध्ये, मानसिक बाबतीमध्ये. हे फरक का बरं आहेत याचं उत्तर मॉडर्न जेनेटिक्स देऊ शकत नाही. ते फक्त एवढंच म्हणतात की हा जीन्स इथे जे रेसेसिव्ह झाला, हा डॉमिनंट झाला, बस. सॅटिस्फॅक्टरी उत्तर नाही. ते उत्तर आयुर्वेदामध्ये आहे. त्याचा विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे. म्हणून हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे बस. आता आपण प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. आतापर्यंतचं जे प्रिअम्बल झालं हे आता डोक्यात आपल्या असू द्या, आणि याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. प्रथम अध्याय. अथातः सर्वभूत चिंता शारीरम व्याख्यास्यामः यथा उवाच भगवान धन्वंतरी. अथातः ग्रंथाची सुरुवात करताना काहीतरी मंगलवाचक शब्द असावा, पण त्याच्यामध्ये एक नियम आहे की ज्या वेळेला संहिता स्वरूप असा एखादा ग्रंथ असतो, म्हणजे 2-3 अनेक ऋषींचे विचार, आपल्या चरकामध्ये सुद्धा परिषद आहेत, सुश्रुतामध्ये सुद्धा काही परिषद आहेत, त्याच्यामध्ये अनेक ऋषींचे विचार एकत्र केलेले असतात. जेव्हा विचारांचं एकत्रीकरण असतं, वेद हे सुद्धा संहिता आहे, विचारांचं एकत्रीकरण आहे, रुचांचं एकत्रीकरण आहे, अशा ग्रंथाला मंगलाचरण नसतं. तुम्ही कुठल्याही संहिता घ्या, चरक संहिता घ्या, काश्यप संहिता घ्या, सुश्रुत घ्या, यांना मंगलाचरण नाहीये. पण टीका त्यांना मंगलाचरण आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं त्या ग्रंथाबद्दलचं किंवा त्या विषयाबद्दलचं तो त्याची मतं मांडतोय, त्याचं जे त्यांनी ओहन केलेलं आहे ते मतं मांडतो आहे, त्यावेळेला त्या ग्रंथाला मंगलाचरण असतं. पण ज्या वेळेला संहिता स्वरूप असतो ग्रंथ, त्यावेळेला त्याला मंगलाचरण नसतं. मग आता मंगलाचरण नाही म्हणून मग काहीतरी तर मंगलवाचक शब्द पाहिजे, म्हणून मग अथ शब्द वापरला जातो. त्याचा ऍक्च्युली अर्थ आहे अशा प्रकारे. अथ म्हणजे अशा प्रकारे, अतः म्हणजे यानंतर. कोणानंतर? तर निदान स्थानानंतर. आता शारीर स्थानाची सुरुवात झालेली आहे, आणि त्यातला सर्वभूत चिंता शारीरम व्याख्यास्यामा, बहुवचन आहे, व्याख्यास्यामा, श्यामी स्यावा श्यामा. मी सांगतो एकटा असं नाही, सुश्रुत एकटा सांगत नाही. जे मला धन्वंतरीने सांगितलं, जे माझ्या गुरु परंपरेने सांगितलं, ते मी तुमच्यापर्यंत सगळ्यांचे विचार सांगतोय. बहुवचन आहे. यथा उवाच भगवान धन्वंतरी. ज्याप्रमाणे मला धन्वंतरीने सांगितलं त्याप्रमाणे मी उवाच, त्याप्रमाणे मी बोलतो. त्याची टीका तिथली महत्वाची आहे, कारण आपल्याला अथातः याचं हे होईल. हेतुलक्षण प्रतिपादकात निदानस्थानात अधिगत व्याधी हेतुलक्षणस्य वैद्यस्य चिकित्साया अवसरा. त्याचा अन्वय असा आहे, निदानस्थानात पंचमी आहे, निदानस्थानाच्या नंतर हेतुलक्षण प्रतिपादकात, हेतूंच्या लक्षणांच्या प्रतिपादनानंतर व्याधी हेतू लक्षणस्य अधिगत वैद्यस्य, व्याधींच्या हेतूंचं लक्षणामध्ये जो पारंगत झालेला आहे अशा वैद्याची आता चिकित्सा करण्याचा अवसर आलेला आहे. वैद्यस्य चिकित्साया अवसरा. वैद्याची चिकित्सा करण्याचा आता अवसर आलेला आहे. पण चिकित्साचं अधिष्ठान विशेष ज्ञानम अंतरेण न संभवती. ज्या अधिष्ठानांनी आपण चिकित्सा करणार आहोत
अधिष्ठान म्हणजे शरीर किंवा मन. शरीर आणि मन हे दोन व्याधींचे किंवा याचे अधिष्ठान असतात, हेतूंचे. तर त्याच्या अधिष्ठानाच्या विशेष ज्ञानाशिवाय चिकित्सा करू शकणार नाही आपण. आणि म्हणून अधिष्ठान ज्ञापनाय शारीर स्थानम उच्यते. शारीराची ही व्याख्या आहे. इथे वरती शारीर स्थानाची प्रवृत्ती सांगितलेली. शारीर स्थानाची प्रवृत्ती कशासाठी आहे तर विज्ञानार्थम शरीरस्य, शरीराच्या विज्ञानासाठी, विशेष ज्ञानासाठी. त्याची ढलंटिका आपण आता इथे पाहिली. आणि ही चरकांतलं सूत्र आहे. शरीरम चिंतते सर्वम दैव मानुष संपदा सर्व भाव येतस्तस्मात् शारीरम स्थानम उच्यते. अर्थ सगळ्यांना कळेल काय, फार विशेष अर्थ नाही आहे की शरीराच्या चिंतनासाठी शारीर स्थानाची रचना करण्यात आलेली आहे. शारीर स्थाने अपि प्रतिपाद्ये आदौ सर्व शरीर कारणानां भूतानां एव चिंता कर्तुम युज्यते. सर्वाणि भूतानि स्थावर जंगमानि. इथे 3 शब्द आहेत. सर्व भूत चिंता. शारीराची व्याख्या आपण बघितली. सर्व भूत चिंता, सर्व म्हणजे सगळे. भूत याचा अर्थ भूभवती धातूपासून तयार झालेला शब्द आहे, जो अस्तित्वामध्ये आहे, सजीव अथवा निर्जीव कोणीही, त्याला म्हणायचं भूत. भूत म्हणजे उलटे पाय असलेले, पांढरे कपडे घालून हवेमध्ये उडणारे, ते त्यांना भूत असं म्हणायचं नाही. भूत म्हणजे जे अस्तित्वामध्ये आहे, सूक्ष्म जीवजंतूंपासून सगळे यश्चयावत सृष्टीतील सर्व भाव पदार्थ त्यांना भूत असं म्हणतात. त्यांचे चिंतन, चिंता म्हणजे त्यांच्या विषयीचं चिंतन, हा या अध्यायाचा अधिकार आहे. सर्वाणी भूतानी स्थावर जंगमानी. त्यात भूत हे 2 प्रकारचे विशेष, स्थावर आणि जंगम. महाभूतानी पृथ्वीव्याधीनी वा तेषां चिंता. आता चिंता म्हणजे नक्की काय तर हेतू स्वलक्षण कार्यही चिंतन. त्यांचा हेतू काय, ते उत्पत्ती कशी झालेली, हे जे भूत आहेत यांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली याचं चिंतन. स्वलक्षण यांचे कर्म कुठल्या प्रकारचे आहेत त्याचं चिंतन. आणि कार्यही त्यांचे कर्म काय आहेत त्याचं चिंतन. हा संपूर्ण शारीर स्थानाचा विषय आहे. कुत उत्पन्नानी, ते कुठे उत्पन्न झाले, कसे उत्पन्न झाले. कानी चैषम स्वलक्षणानी, त्यांची लक्षणं काय. कानी कार्याणी इति चिंतन. असा हा सर्व भूतचिंता या शब्दाचा अर्थ आहे. सैव यस्मिन अध्याय असती. अशा प्रकारे हा अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आता हा जो तिसरं सूत्र, जे सूत्र येणार आहे सुश्रुतातलं, ते अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. शांतपणाने आपण एक शब्द बघूया. सर्व भूतानां कारणम, थांबायचं, कॉमा, अकारणम, कॉमा, सत्व रज तमः लक्षणम, कॉमा, अष्टरूपम, कॉमा, अखिलस्य जगतः संभव हेतु अव्यक्तम नाम. ही अव्यक्ताची व्याख्या. आता याच्याआधी थोडंसं मी तुम्हाला अव्यक्ताबद्दलचे थोडेसे सांगतो. हा जो सूत्र किंवा इथून पुढचे जे काही 10-15 सूत्र आहेत, हे सगळा सांख्य विचार सुश्रुतांनी तसा उचललेला आहे. सांख्य तत्वज्ञान, काही मध्ये वेदांताचे पण सूत्र आहेत. सांख्यांचा विचार आपण फर्स्ट इयरला पवीमध्ये शिकलोय की 25 तत्वात्मक पुरुष असतो आणि त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने अव्यक्त तत्व निर्माण होतं. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. अव्यक्त हे तत्व मानलेलं आहे. चरकांनी 24 तत्वाचा पुरुष मानलाय आणि सुश्रुतांनी सांख्य तत्व स्वीकारून 25 तत्व मानलेली. त्यामुळे प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने हे अव्यक्त तयार होतं. ते कसं होतं, एक शब्दांचा आपण अर्थ बघूया. सर्व भूतानां, सृष्टीतील सर्व यश्चयावत सजीव निर्जीव जे कोणी अस्तित्वामध्ये असलेले भाव पदार्थ आहेत ते सर्व भूतानां याच्यामध्ये येतात. म्हणजेच पुरुष सोडून प्रकृती आदी जे 24 तत्व आहेत ते म्हणजे सर्व भूत, असं इथे अर्थ येईल. कारण, या सर्व भूतांचा तो कारण आहे. सर्व भूतानां कारण, कार्यकारण भाव सिद्धांत इथे स्वीकारलेला आहे. अकारण, ज्याला स्वतःला कुठलं कारण नाहीये, उत्पत्तीला त्याच्या उत्पत्तीला कोणाचंही कारण नाही, जो अकारण आहे. सत्व रज तमो लक्षण, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्रिगुणात्मक, आयुर्वेद कसा आहे, त्रिगुणात्मक आहे, त्रिदंडात्मक आहे, बरोबर. त्यातला त्रिगुणात्मक आयुर्वेदाची चर्चा आपल्याला या ठिकाणी विशेषतः करायची आहे. सत्व रज तमो लक्षणम अष्टरूपम अखिलस्य जगतः संभव हेतु. अष्टरूपम म्हणजे अष्टविकार, प्रकृती, महत, अहंकार आणि 5 महाभूत आणि तन्मात्रा, या सगळ्यांना मिळून अष्टविध अष्टरूप असं इथे म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या जगताच्या उत्पत्तीचा हेतू हा अव्यक्त असा आहे.
आता आपण काही वेळेला विचार करतो की दैव आणि पौरुष असं दोन प्रकार असतात. लक्षणं बघताना हे काही लक्षणांचे हेतू सापडले नाहीत समजा आपल्याला, तर आपण काय म्हणतो की हे मागच्या जन्मातलं कुठलं तरी कर्म शिल्लक राहिलेलं आहे. महाभारतामध्ये उदाहरण आहे की भीष्म जेव्हा शरपंजरी पडले होते तेव्हा ते विचार करत होते, एवढा तत्वज्ञ माणूस वयाच्या 175व्या वर्षी त्यांना ते युद्धामध्ये लढले आणि त्यांनी विचार केला की असं कुठलं पाप आपण केलं होतं, असं कुठलं कर्म आपलं घडलं होतं की आपल्याला हे शिक्षा, ह्या वेदना भोगायला लागल्या आहेत, शरांवरती पडायचं वेदना भोगायला लागल्या. ते 66 जन्म मागे गेले विचार करता करता, तरी त्यांना सापडलं नाही. मग कृष्ण जेव्हा त्यांना भेटायला आला कृष्ण, तर त्याने विचारलं की तू तर सर्व जगाचा तू नियंता सगळा आहेस, तुला सगळं माहिती, तुझ्यापासून काही लपलेलं नाही, हे काय कसलं मला कुठली गोष्ट आहे. तर ते म्हणले की तुम्ही अजून एक जन्म मागे जा आणि त्यात तुम्हाला त्याचं कारण आढळेल. ते एक जन्म मागे गेले विचार करता करता आणि त्यांना असं आढळलं की त्या जन्मात ते राजपुत्र होते आणि त्या राजपुत्र जंगलात फिरत असताना त्यांनी असं जंगलात सरडा बसलेला होता आणि त्याला सहज म्हणून असं गमतीने काटे टोचले. ते त्यांचं त्यावेळेला घडलेलं कर्म त्याचा परिपाक होत होत 66 जन्मानंतर या जन्मात त्यांना शरपंजरी पडावं लागलं. म्हणजे त्याची वेदना भोगायला लागल्या, त्याला कारण काय होतं, निमित्त कारण अर्जुन वगैरे सगळं ठीक आहे, पण कर्म, दैव आणि पौरुष हा विचार आपल्याकडे आहे. आयुर्वेदाने पुनर्जन्म मानलेला आहे. त्यामुळे हे नक्की कर्म कुठल्या कर्माने घडलेलं आहे, कुठल्या विपाकाने घडलेलं आहे, कुठल्या कर्माच्या विपाकाने घडलेलं आहे, हे समजण्यासाठी आपल्याला दैव या गोष्टीचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मग चिकित्सेचे जे प्रकार आहेत, दैव व्यपाश्रय, युक्ती व्यपाश्रय आणि सत्वावजय, ती नक्की चिकित्सा कुठे करायची ते आपल्याला या सगळ्याच्या नंतर नक्की समजेल असा मला विश्वास आहे. तर आता या अध्यायाची वैशिष्ट्य सगळा अध्याय झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन, काही अध्याय समजता येईल, पण इतर शास्त्रांचा विचारामध्ये जास्त केला हा सांख्य विचार या सूत्रामध्ये आलेला आहे. आता आपण हे जे त्रिगुण आहे त्यांच्याबद्दलचं थोडं चर्चा करूया. अकारण अकारण न विद्यते कारणम यस्य तद अकारण, ज्याचं कुठलंही कारण नाही ते अकारण, त्याच्या उत्पत्तीला कारण नाहीये कुठलंही, जो सर्वत्र पहिल्यापासून अस्तित्वामध्ये आहे तो अकारण, आणि हा अव्यक्त तत्व आहे. अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, बघा कशी शब्द श्लोकांमध्ये ग्रंथकारे करतात. वाग्भटांनी पहिल्या मासातला गर्भ जो आपल्याला पुढे चर्चा करायची, काय सांगितलंय, अव्यक्तम प्रथमे मासी. लोक आणि पुरुष साम्य सिद्धांताचा विचार इथे करायला लागतो. जो लोकांमध्ये जो अव्यक्त आहे तो पहिल्या मासामध्ये, पहिल्या 8 दिवसामध्ये गर्भामध्ये जी अवस्था आहे ती अव्यक्त अवस्था आहे, आणि तीच अवस्था सगळ्या सृष्टीच्या पुरुष त्याच्यामध्ये मिसळण्याच्या आधीची अवस्था जी आहे प्रकृतीची, ती अव्यक्त अवस्था सृष्टीतली आहे. आपण त्याच्याकडे येणारच आहोत, फक्त अकारणाची टीका ही गुण करून ठेवा. त्रिगुणांबद्दल आपण बोलूया. सत्व, रज आणि तम, गीतेतला 14वा अध्याय तो संपूर्ण या तत्वांवरती, सत्वर्ज तमांच्या अध्यायांवरती पूर्ण अवलंबलेला आहे. सात्विक, राजसिक, तामसिक बुद्धी, आणि त्या बुद्धीसाठी जो आहार आवश्यक आहे, 3 प्रकारचा आहार, त्याचं सगळं विवरण त्या अध्यायात आहे. आपल्या मध्ये जर वेळ मिळाला तर आपण घेऊ, नाही तर मग नंतर तुम्ही घरी जाऊन 14वा अध्याय गीतेतला उघडून पहा. आता सत्वादी त्रिगुण जे आहेत हे का बरं महत्वाचे आहेत. त्रिगुणात्मक आयुर्वेद, आपण दोषांचा विचार जास्त करतो चिकित्सेत, महाभूतांचा करतो, पण त्याचंही मूळ हे सत्वादी, सत्वरजादी तम, सत्वरजतम हे 3 गुण आहेत. आता हे अव्यक्तामध्ये साधी गोष्ट आहे, प्रकृती आणि पुरुष, सृष्टी उत्पत्तीचा क्रम लक्षात डोळ्यासमोर आणा. प्रकृती पुरुष संयोगानंतर महत्त्व, मग अहंकार, अहंकाराचे 3 प्रकार आणि पुढची सगळी उत्पत्ती. आता आपण फक्त अव्यक्ताबद्दल चर्चा करूया. प्रकृती ही पुढच्या श्लोकामध्ये, सूत्र क्रमांक काढा 9, अतऊर्ध्वं प्रकृती पुरुषयोः साधर्म्य वैधर्म्ये व्याख्यास्यामः तद यथा उभव अपि अनादि, अनादि आहे दोघंही, उभव अपि अनंत, दोघंही अनंत, त्यांना अंत नाहीये. उभव अपि अलिंगो, त्यांना कुठले लक्षण नाही. उभव अपि नित्य, नित्य आहे. उभव अपि अपर, त्यांच्यापेक्षा पर असा कोणी नाही, तेच श्रेष्ठ आहेत सगळ्यात. उभवच सर्वगतौ, सर्वत्र व्यापी दोघे जण आहेत. आता प्रकृतीबद्दल आपण आता विचार करतोय. एका, प्रकृती एक आहे. प्रकृती ही अचेतना, ती अचेतन आहे. त्रिगुणा, हे महत्वाचं आपल्याला आत्ता आहे. प्रकृतीमध्ये 3 गुण आहेत आणि फक्त प्रकृतीच्या अवस्थेमध्ये ते साम्यावस्थेमध्ये असतात. त्रिगुणाचं सूत्र काय, पुढचं, अजून पुढे, बस.
ठीक आहे, टाईप झालेलं नाहीये, मी सूत्र वाचून दाखवतो. सत्व रजस तमसाम साम्यावस्था प्रकृती, सांख्यसूत्र आहे. सांख्यसूत्र पहिला अध्याय 61व सूत्र आहे की सत्व रजतमांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रकृती हा अर्थ इथे अपेक्षित नाही. तो नंतर ती प्रकृती एक आयुर्वेदामध्ये किंवा संस्कृतमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. तेव्हा आपण ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, वातपित्त प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, हा अर्थ प्रकृती पुरुष सिद्धांतामध्ये अपेक्षित नाहीये. तिथला प्रकृतीचा अर्थ म्हणजे सत्व रज तमसाम साम्यावस्था आहे ती प्रकृती. ठीक आहे. आणि ज्या वेळेला पुरुषाचे संबंध म्हणजे आत्म्याचे संबंध येतो त्यावेळेला ती साम्यावस्था बिघडते, त्यामध्ये वैषम्यावस्था येते. आणि ती वैषम्यावस्था म्हणजे काय, ते प्रमाणतः कमी जास्त म्हणजे 100% जर का ते अव्यक्त असेल तर 60% सत्व असेल, 20% तम असेल आणि 20% रज असेल. आणि ती अवस्था जे परमिटेशन कॉम्बिनेशन तयार होतं ते त्या व्यक्तीच्या जन्मापर्यंत तसंच राहतं, ते बदलत नाही. त्याच्या पुढच्या प्रत्येक घटकांपर्यंत तेच तसंच लक्षणं टिकून राहतात. ते सूत्र मागे आहे, पण आपल्याला त्रिगुणा फक्त बघायचं होतं. पुढचे जे आहे ते आपण नंतर बघूया. आता 14 सूत्र काढा परत. ज्या विषयावरती आपण आता बोलतोय, सूत्र क्रमांक 14. तस्मात अव्यक्तान महत् उत्पद्यते तल्लिंग एव. आपल्याला महत्वाचं काय, तत्लिंग एव. हे सत्व रजतमांचं जे काय परमिटेशन कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे, आपण आता सृष्टीतील, जरा जवळ होतोय का, जड होतोय का विषय, जड होतोय नाही ना. सृष्टीतील विचार करतोय आता आपण. सृष्टीमध्ये समजा हा दगड एखादा आहे, बाहेर डोंगर आहे, खुर्च्या आहेत, आपण आहोत. या सगळ्यांच्या उत्पत्तीच्या वेळेला प्रकृती म्हणजे सत्व रजतमांची साम्यावस्था, त्याच्यामध्ये पुरुष मिसळला की त्याची वैषम्यावस्था होते आणि महत् तत्व उत्पन्न होतं. महत् म्हणजे त्याला स्वतःच काहीतरी एक बुद्धी तयार निर्माण होते आणि ती इतकी विशाल आहे की तिला महत् असं म्हणतात. ती बुद्धी इतकी विशाल आहे, अध्यवसा यो बुद्धी, ती इतकी विशाल आहे की तिला महत् असं म्हणतात. याचं जे काय लक्षण आहे ते पण सत्व रजतमांप्रमाणेच आहे. आणि याच्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक प्रकारची बुद्धी उत्पन्न होऊ शकते. अव्यक्तापासून महत्, तल्लिंगाश्च महत् तद लक्षण एव अहंकार उत्पन्नते. अहम म्हणजे काय, अहंकार म्हणजे अहम मी, त्याच्यामध्ये काहीतरी एक निर्माण होण्यासाठी एकोहम बहुस्यामा. पण तो जर अहमच नसेल तर बहु कसे काय होतील, होणंच शक्य नाही. त्यामुळे अहंकार असणं महत्वाचं आहे. अहंकार म्हणजे आपल्याला मराठीत आपण जो अहंकार म्हणतो तो अहंकार इथे अपेक्षित नाही. त्याला स्वतःची सत्वाची जाणीव होते, त्या घटकाला, त्या भावपदार्थाला, त्याला म्हणतात अहंकार. तत्र वैकारिको स त्रिविधो, तो अहंकार 3 प्रकारचे सगळ्यांना माहिती आहे. वैकारिको तेजसो भूतादी इति, सात्विक, राजसिक, तामसिक. तत्र वैकारिकात अहंकारात तेजस सहाय्यात तद लक्षणानि एव एकादश इंद्रियाणी उत्पद्यन्ते. उजव्या बाजूचा चार्ट होता, उजव्या बाजूचा म्हणजे सात्विक आणि राजसिक यांच्यापासून इंद्रिय उत्पन्न होतात 11. तद्यथा श्रोत्रत्वक, चक्षुर, जिह्वा, घ्राण, वाक्, हस्त, उपस्थ, वायु, पाद, पायुपाद, मनांसिनी इति. तत्र पूर्वाणी पंचबुद्धींद्रियाणी, त्यातले पहिले 5 जे आहेत ते बुद्धी इंद्रिय, इतराणी पंचकर्मेंद्रियाणी, उभयात्मकम मन आहे, सगळं आपलं माहिती आहे. आपण श्लोक पुढे घेऊया. भूतादेहे अपि तैयस सहाय्यात तद लक्षणानि एव पंचतन्मात्राणी उत्पद्यन्ते. शब्द तन्मात्र हे सगळे माहिती आहे आपल्याला. 5 तन्मात्र उत्पन्न होतात. तेषां विशेषः शब्दस्पर्श रूप रसगंधा तेभ्यो भूतानि व्योम अनिल अनल जलो उर्व्याः येषां एव तत्व चतुर्विंशतिर् व्याख्याता. आपल्याला आता विचाराचा हा मुद्दा नाही, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. महत्वाचं काय, जी सत्व रजतमांची वैषम्य अवस्थेतली जी काय लक्षणं, जी परमिटेशन कॉम्बिनेशन अव्यक्तामध्ये उत्पन्न झालं, तेच लक्षणं पुढे महत्, अहंकार, इंद्रिय, मन, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत आणि त्यांच्यापासून उत्पन्न दोष, या सगळ्यांमध्ये हेच कॉम्बिनेशन असतं. त्यामुळे प्रकृती जन्ममरणांतराला भाविनी अविकारिणी असं जे म्हणतात ती ही प्रकृती आहे, तिची बदलत नाही. बाकीची वातश, पित्तश, कफश ज्या प्रकृती असतात त्या ऋतुमानाने, वयोमानाने काही वेळेला बदलू शकतात, पण ही प्रकृती बदलत नाही, जी अव्यक्तामध्ये उत्पन्न होताना झालेली आहे. आता आपण याचा विचार मनुष्यामध्ये करूया. हा झाला सृष्टीतला विचार. शोकशोणित संयोग झाल्यानंतर अव्यक्तम प्रथमे मासी, वाग्भट म्हणतो, पहिल्या महिन्यामध्ये अव्यक्त असतो. या अव्यक्तानंतर जे त्यावेळेला जे लक्षण उत्पन्न होतील, आता विचार आपण असा करायचा, एक अवयव घेऊन नेत्र. मॉडर्न सायन्स प्रमाणे काय होतं की मातेकडनं आलेलं नेत्रातलं जीन्स, पिताकडनं आलेलं नेत्रातलं जीन्स, याच्यात जो डॉमिनंट असेल त्याप्रमाणे नेत्र बालकाचं तयार होतं. पण अनेक वेळेला असं दिसतं की आईचे डोळे काळे,
वडिलांचे डोळे काळे तरी मुलाचे डोळे निळे असतात. का बरं? याचं उत्तर मॉडर्न सायन्स, आपण मगाशी जेनेटिक्सचा विचार केला, उत्तर देऊ शकत नाही. याचा विचार आयुर्वेद करतो. चरक आहे सगळ्यांकडे, चरक शारीर स्थान, दुसरा आहे सूत्र क्रमांक 35. भूतानि चत्वारि तु कर्मजानि यानि आत्मलीनानि विशन्ति गर्भम सविज धर्म हि अपरापराणि धर्मा देहांतराणि आत्मनि याति याति. 4 महाभूतांसह आकाश विभू आहे, सर्वत्र व्यापी आहे. आत्मा सर्वत्र व्यापी आहे. सरांनी विषय मांडलाय की नाही मांडला अजून? आत्मा शरीरामध्ये प्रवेश कसा करतो? आपण कृष्णाची सिरियल पाहिली असेल, कृष्ण, श्रीकृष्ण, किती देवकी कारागृहात झोपलेली असते आणि मग विष्णूचा हात येतो, तिकडून प्रकाश पडतो आणि मग त्याची ज्योत त्या देवकीच्या शिवदरात जाते आणि मग कृष्णाचा जन्म झाला. असा आत्मा प्रवेश करत नाही. आत्मा सर्वत्र व्यापी आहे, सर्वत्र, तो सगळीकडे ऑलरेडी आहे. जिथे आत्मा जर नसेल तर ते शिल्लकच राहणार नाही. आत्मा विभू आहे, तो कुठे प्रवेश करायला आणि कुठे येईल, तो तिथे आहेच. मग प्रवेश काय करतो? भूतानी चत्वारी तू कर्मजानी, 4 महाभूत, पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचे सूक्ष्म अंशातले परमाणू, अणु स्वरूपातील परमाणू. आकाश सुद्धा विभू आहे, तो सुद्धा सर्वत्र व्यापी आहे, तो तिथे आहेच. त्यामुळे 5 महाभूत तिथे आली. आता 5 महाभूतापासून दोषांचेही अंश तिथे येणार आहे. त्याशिवाय मन, आणि हे कोणाला घेऊन जाणार आहे? हा कोण घेऊन जाणार आहे? मन. म्हणजे आत्मा प्रवेश करत नाही किंवा आत्मा बाहेर पडत नाही. बाहेर कोण पडतं? मन. कर्माची ठिकाणी मनोजेवा मनसा जवते जवते गच्छति इति मनोजवा. श्लोक 31 ची टीका वाचा. भूतेश चतुर्भि सहितासु सूक्ष्महि मनोजवो देहमुपेते देहात. ते सूत्र, त्याची टीका. मनसा जवते गच्छति इति मनोजवा. मनासह जातो, मनसः जवते, मनासह जातो, त्याच्याबरोबर गती करतो, तो मनोजव. एतेन च आत्मनो व्यापकस्य यद्यपि देहांतरगतीर नास्ति तथा अपि अस्य मनोगती एव भूतसहिता गतिशब्देन उच्यते. आत्म्याला जरी गती नाही, आपण म्हटला गती नसली तरी मनाच्या तऱ्हेने तो शरीरामध्ये प्रवेश करतो. आता याला आपण एक वेदात उपनिषदात सूत्र घेऊया. सगळ्यांचं पाठ असेल, बहुतेक पवीमध्ये झालेलं असेल. तैत्तिरीय उपनिषदाचं सूत्र आहे, तस्माद् वा तस्मात् आत्मानं आकाशा संभूता. आकाशात वायो, वायोस तेजसः, तेजसात उदकम, उदकात पृथ्वी, पृथिव्यात अन्नम, अन्नात औषधया, औषध्यात अन्नम, अन्नात शुक्रम आणि शुक्रात गर्भम. असं त्याचं शुक्र कसा प्रवेश, आत्मा प्रवेश कसा करतो किंवा हे मन कसं जातं? तर ज्या देहाने शरीर सोडून दिलेलं आहे तो कुठं जातो, काय करतो ते आता आपण विचार करायचा नाही. पण तस्माद वा तस्मा, त्याचे कारण पुढे सुश्रुत सांगितले. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छाम नियतं. यापैकी कुठल्या तरी एका कारणाने आत्मानं आकाशा संभूत. आत्मा म्हणजे मनासह 4 महाभूत आणि त्याच्या त्या शरीराचे, जे शरीर सोडलेलं आहे त्याने, समजा आता माझ्या या इथे मी शरीर सोडलं तर माझ्या शरीराचे जे काही कॅरेक्टर्स आहेत, डोळ्याचे, बोलण्याचे, केसांचे, वागण्याचे, माझ्या मनातले विचार, या सगळ्यांचे सूक्ष्म सूक्ष्म असे अंश अणुस्वरूपामध्ये त्या माझं जे मन आहे, जे मला मी म्हणतो, मी अभिजित सराफ, मी असं जे आहे, ते जे माझा मन आहे त्या मनाभोवती ते वेढून असतं. त्याला लिंगदेह असं म्हणतात. 18 घटकांमध्ये ते लिंगदेहाने ते व्यक्त केलेलं, वेढलेलं असतं. आणि हे सुटतं, आत्माने जात. कुठं जाणार? तो आहेच, इथे आहे, बाहेर आहे, आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. तो जाणार कुठे? जाणार आहे माझं मन आणि माझ्या शरीरात सगळे कॅरेक्टर्स बाहेर राहणार. आणि हे जेव्हा पुनर्जन्मामध्ये येईल तेव्हा तो आत्मानं आकाशा तो आकाश तत्वामध्ये होईल. आधी आकाशात वायू परमाणूमध्ये येईल. वायूस तेजसहा, तेज महाभूतामध्ये तो विलीन होईल. तेजसा उदकम, उदकात पृथ्वी, पृथ्व्यात औषधया, धान्य होईल. औषधयात अन्न आणि अन्नात शुक्र. म्हणजे हा आत्मा जो आपण म्हणतो आत्मा प्रवेश केला किंवा हे मन 4 महाभूतांसह प्रवेश करतं,
हे पित्याच्या शुक्रातनं मातेच्या गर्भात प्रवेश करतं आणि म्हणून आपल्याकडे गर्भधारणेच्या पूर्वी, गर्भधारणेच्या वेळी आणि गर्भधारणेच्या नंतर जी आहाराची पद्धत सांगितलेली आहे ती का सांगितलेली आहे, तर ज्या चांगल्या ठिकाणचं धान्य पचलेलं उत्पन्न झालेलं आहे ते सात्विक असं आहार, त्या आहारामध्ये सात्विक असा आत्मा आलेला असतो आणि तो आत्मा पुरुषाच्या शरीरातनं मातेच्या गर्भात जातो. तुम्ही कुठले अन्न परुषित क्लिन्न असं अन्न खाल्लं तर त्या अन्नामध्ये जे काय आत्मा तिथे विकृत आत्मा असेल तो तिथे जाईल. म्हणून काही वेळेला असं उदाहरण दिसतं की आई आणि माता पिता सात्विक एकदम आणि पोरगा एकदम दिवट्या निघतो, असं उदाहरण दिसतं आपल्याला. संगत बिंगत वगैरे ते प्रकार आहे, पण त्याची मूळ प्रवृत्ती ही अशी असते का तो आत्मा त्याच्या आधीचे संस्कार घेऊन आलेला असतो तिथे, ते संस्कार जात नसतात कधी पण. त्यामुळे आता हा तुम्ही म्हणाल हे उपनिषदातलं आहे, आयुर्वेदात सांगितलेलं आहे का? सांगितलेलं आहे. चरक शारीर स्थान, चौथा अध्याय, 7वं आणि 8वं सूत्र. 7व्या सूत्रामध्ये मी वाचतो, त्याच्या तेवढंच महत्वाचं आहे आपल्याला. यथाच अनुपूर्व्या अभिनिर्वर्तते कुक्ष ताम व्याख्या सामा. आणि त्यानंतर तस्य, बघा खालनं वरती म्हणजे पान नंबर 317 वरती दुसरी ओळ आहे. तदा तस्य हर्षोदिताः परः शरीर धात्वात्मा शुक्रभूतो. आकाश पाच महाभूतातनं पृथ्वीतनं औषधी अन्न करत तो शुक्रामध्ये येतो. अन्नात शुक्र होतो, अंगात अंगात संभवती. त्या पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्र स्वरूपामध्ये ते आत्मा राहत असतो. स तथा हर्षभूतेन आत्मनो उदीरिताः अधिष्ठिताश्च बीजरूपो धातुः पुरुष शरीरात अभिनिष्पत्योचितेन तथा गर्भाशयम अनुप्रवेशती आर्तवे नाभी संसर्गम येते. असा तो आत्मा शुक्रातनं प्रवेश केल्यानंतर मातेच्या शरीरात प्रवेश करून आर्तवाबरोबर संसर्ग होतो आणि मग पुढे त्याचा अव्यक्त तयार होतो आणि मग पुढे सगळे महत बुद्धी होऊन सगळे एकादश इंद्रिय आणि धातू आणि महाभूतन मग अवयवांकडे जातो. अवयव फार पुढची स्टेज, आपण फार पहिल्या स्टेजवरती आत्ता आहोत. समजते का? शंका काय आतापर्यंत? तर पुढे जाऊ. ठीक आहे. याच्या पुढचं सूत्र बघा, तत्र पूर्वम. आता मनाचा संदर्भ इथे आलेला आहे. जर टीकेत चक्रवाणीचं मगाशी बघितलं की मनोजव जो आहे ते चरक काय म्हणतोय की तत्र पूर्वम चेतना धातू सत्वकरण गुणग्रहणाय प्रवर्तते. सत्वग्रहण आहे, तो मन आहे तो गुणग्रहण आहे. गुणग्रहण म्हणजे काय? हे सगळं महत बुद्धी वगैरे जे काय 24 तत्व त्याच्या ग्रहणासाठी चेतना धातू सत्वकरण, सत्वाला करण म्हणजे साधन, मनाला साधनीभूत करून तो शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर डायरेक्ट पूर्वतरम खालनं तिसरी ओळ, पूर्वतरम आकाशम एव उत्पादते तथा क्रमेण व्यक्ततर गुणान धातून वायवादिकांश चतुराः सर्वमपि तु खलु एतद् गुणो उपादानम अणुना कालेन भवति. हे अत्यंत थोड्या काळात होतं. याचं उत्तर जर आपण द्यायचं, एक थेरी आहे की मृत्यूनंतर कुठं जात असेल तर 5 महाभूतामध्ये विलीन झाला म्हणजे काय, तो आत्मा या कुठेतरी स्टेजवरती असेल. आकाशात वायू तेजसा तेजस उदकम या कुठेतरी असेल आणि नंतर तो अन्नामधनं पुरुषाच्या शरीरामध्ये येतो. ठीक आहे. मातेच्या शरीरामध्ये येतो का नाही हा प्रश्न मलाही पडलेला आहे, त्याबद्दल येड येत असणारच. पण पुरुषाच्या शरीरातनं शुक्रातनं तो प्रवेश तिथे जास्त, त्याचा तिथे आविर्भाव तिथे जास्त असेल. अर्धवामधनं ज्या फक्त अर्धवातनं उत्पत्ती होत नाही, शुक्राची गरज असते. म्हणजे हा पुन्हा आता सरांना मला पण प्रश्न हा पडलेला, नंतर बोला. आपण अध्याय संपवून घेऊ आणि नंतर त्याच्यावरती चर्चा करूया. दोन्ही शरीरामध्ये आहे, पण स्त्री शरीरामध्येही शुक्र आहे हा आणि पुरुष शरीरामध्येही शुक्र आहे. शुक्र शोणित संयोगामध्ये जेव्हा म्हणजे पुरुषाची उत्पत्ती होते तेव्हा त्याच्यामध्ये स्त्री शरीरातला शुक्र भाव हाही महत्वाचा आहे. तर अन्नातनं जसं शुक्रात जातं तसं ते दोन्हीकडे जात असतं. इथं तसं दिलंय पण की गर्भाशयम अनुप्रविशम आर्तवे नाभी संसर्गम येते. तर दोन्हीकडचा शुक्र पण स्थान गर्भाशय म्हणजे मला समजलेला भाग असा तर जास्त सांग. आता त्रिगुणांबद्दल आपण चर्चा करतोय तर एक सूत्र सांगायचं राहिलंय. दैवी भागवताचं सूत्र आहे
की हे गुण असतात ते कधी एकटे नसतात, ते अन्योन्य अभिभव म्हणजे एकमेकांवरती अवलंबून असतात आणि जसं दोष एकमेकांवरती अवलंबून आहेत तसे एकमेकांवरती अवलंबून असतात. सूत्र वाचतो मी, त्याचा अर्थ काय सगळं सांगत नाही, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच फक्त घ्यायचं. अन्योन्य अभिभवाश्चैते विरुद्धंती परस्परम तथा अन्योन्याश्रया सर्वे न तिष्ठन्ति निराश्रया. एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत आणि एकमेकांवरती अवलंबून असतात. सत्वं न केवले क्वापी न रजो न तमस्तता मिलिताश्च सदा सर्वे ते न अन्योन्याश्रया स्मृता अन्योन्य मिथुनाश्चैव. हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे किंवा गीतेत सूत्र आहे. रजस्तमश्च विभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तदा. आणि सत्वं रजस्तम इति प्राकृतं तु गुणत्रयम् एतन्मयी च प्रकृतिः अकार्यावस्थोपलक्षितं गुणसामान्यं प्रकृती इति. म्हणजे प्रकृतीमध्ये साम्यावस्थित असतं आणि नंतर त्याच्यामध्ये वैषम्यावस्था येते, ही निश्चित सांख्य प्रवचन भाष्याचं सूत्र आहे. त्यानंतर पुढे जाऊ आता आपण. तत्र बुद्धी इंद्रियाणाम शब्दादयो विषयाः कर्मेंद्रियाणाम यथासंख्यम वचन आदान आनंद विसर्ग विहरणानि. हे सगळ्यांना अर्थ माहिती आहे, तुम्ही विशद करायची काही तशी गरज नाही. अव्यक्तम महान अहंकारा पंचतन्मात्राणी च इति अष्टौ प्रकृती. हे 8 प्रकृती आहेत. शेष षोडश विकार आहेत, बाकी 16 जे आहेत ते विकार आहेत. आता हे सूत्र परत महत्वाचं आहे. एखादं द्रव्य, गुळवेल घेतली समजा, गुळूची घेतली, ज्वरामध्ये काम करते. का बरं काम करते? किंचित रसेनं करते, किंचित वीर्येनं, किंचित गुणेनं. पण रस, गुण आणि कर्म यांना पुन्हा कार्यरत कोण करतं? यांच्या मागे कोण शक्ती आहे? त्याचे 3 पक्ष आहेत. ते पक्ष या ठिकाणी मांडलेले आहेत. सूत्र वाचतो आधी आणि त्याच्याशी संदर्भातली गीतेचं सूत्र आपण अभ्यास करूया. स्वहा स्वहा चैषाम विषयो अधिभूतम. अधिभूतम पहिला, स्वयं अध्यात्म दुसरा अध्यात्म आणि अधिदैवतम तिसरा अधिदैवतम. अथ बुद्धेर ब्रह्म अहंकारस्य ईश्वरः मनसाश्चंद्रमा दिशा श्रोत्रस्य त्वचो वायुः सूर्या चक्षुषः रसनस्य आपः पृथ्वी घ्राणस्य वाचो अग्निः हस्तयो इंद्रः पादयो विष्णुः पायोर्मित्रः प्रजापती उपस्थस्य इति. हा वेदांताचा विचार आहे. 3 पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे अधिभूत पक्ष. सूत्राने गीतेत सांगतो तुम्हाला, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. तो म्हणतो की ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, असं सांग मला तू. अधिभूत म्हणजे काय आहे, अधिदैव म्हणजे काय आहे? तर तो म्हणतो अक्षरम परमं ब्रह्म. अक्षर हे परम ब्रह्म आहे. स्वभाव अध्यात्म उच्यते. स्वभाव हाच अध्यात्म आहे. अधिभूतम क्षरोभावा. क्षरोभाव क्षरणाचा भाव हा अधिभूत आहे. आणि पुरुषश्च अधिदैवतम पुरुष हा अधिदैवत आहे. 3 पक्ष आहेत इथे गीतेन सुद्धा ते मांडलेले आहेत. इथे पण सुश्रुताने ते 3 पक्ष तसे घेतलेले आहेत. पहिला पक्ष असा आहे की अधिभूत म्हणजे पंचमहाभूत. सर्व द्रव्यांमध्ये पंचभौतिक समानता आहे. ज्या द्रव्यांचं पंचभूताचं संघटन ज्या धातूंमध्ये किंवा दोषांमध्ये जुळतं किंवा विपरीत असतं त्या ठिकाणी ते द्रव्य कार्य करतं. हा पहिला पक्ष. दुसरा पक्ष अध्यात्म आत्मा. त्या प्रत्येक द्रव्यामध्ये असा एक आत्मशक्ती असते की त्या ठिकाणी त्या व्याधीवरती त्या लक्षणावरती ते काम करायला लावते. तिसरा पक्ष आहे अधिदैवत. देवता असते प्रत्येक द्रव्यामध्ये किंवा प्रत्येक अवयवामध्ये आणि त्या देवतेशी संदर्भातलं जुळलं गेलं तर ते द्रव्य तिथे काम करतं. आणि त्यामुळे हे सूत्र आहे की दिशेमध्ये श्रोत्रात दिशा आहे, पायूमध्ये मित्र आहे, उपस्थामध्ये प्रजापती आहे वगैरे वगैरे. फार विचार करू नका, पण हे त्या काळच्या लोकांच्या विचाराची पद्धती दर्शवतं, ग्रंथांच्या अभ्यासाची पद्धती दर्शवतं. आपल्याला चिकित्सेमध्ये याचा उपयोग फारसा नाही आत्ता, पण हे अशा प्रकारे ग्रंथलेखन अशा प्रकारे विचार त्या तत्कालीन लोकांचे होते आणि त्यासाठी त्यांनी वेदांतातला विचार आहे उचललेला आहे सुश्रुतांनी. म्हणून या सूत्र जास्त मी बोललो. तत्र एव सर्व अचेतन एष वर्ग. आतापर्यंत जो विचार केला आपण सगळा अचेतन वर्गाचा आहे. पुरुष हा 25तमा. आता 25 तत्व जे राहिलेलं आहे 25 ते म्हणजे पुरुष, तो चेतन आहे. कार्यकारण संयुक्त हा चेतयिता भवती. जसं जे कारणामध्ये आहे तेच कार्यामध्ये आहे, पण या कारणातलं कार्यामध्ये रूपांतर करण्याची चेतना कोण आहे? पुरुष आहे. कार्यकारण संयुक्ता चेतयिता भवती, तो चेतयिता आहे. सती अपि अचैतन्ये प्रधानस्य पुरुष कैवल्यार्थम प्रवृत्ती. प्रकृती जी आहे ती अचेतन आहे, मग तिचा काय उपयोग? पण तिची प्रवृत्ती ही पुरुषाला कैवल्य प्राप्त करून देण्यासाठी. कैवल्याचा अर्थ केवलता, एकता, एकभाव. जो पहिला अद्वैत दर्शनाचा जो विचार आहे तो म्हणजे कैवल्य भाव आहे.
तर तो प्राप्त करून देण्यासाठी पुरुषाला म्हणजे मोक्ष, मनाला आत्म्यापासून विलग करणे. जे आपण मग अशी लिंगदेह बघितला, तो लिंगदेह त्या आत्म्यापासून विलग करणे हे म्हणजे मोक्ष आहे. चरकाचा विचार आहे. तो मिळवून देण्यासाठी त्या प्रकृतीची प्रवृत्ती असते. सूत्र पुढचं असं आहे, क्षीरादींश्च अत्र हेतू उदाहरणती. आपण जर का सर्वसाधारण विचारात झाला तर क्षीरादींचा उदाहरणती म्हणजे आपल्याला, मला तरी पहिलं काय कळलं नव्हतं, मग टीकेत दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रकृतीच्या प्रवृत्तीचे 3 दृष्टांत आहेत. सांख्यांचा विचार आहे, प्रकृतीची प्रवृत्ती कुठे असते याचे 3 दृष्टांत आहेत. पहिला दृष्टांत आहे क्षीर. जसं क्षीर हे स्वतः अज्ञ आहे, अचेतन आहे, पण वत्साचा जन्म म्हणजे गाईला वासूर झालं की ते आपोआप क्षीरप्रवर्तन होतं, ते अचेतन तरी क्षीरप्रवर्तन होतं. हा एक त्याचातला मुद्दा आहे. किंवा दुसरं, क्षीर नुसतं ठेवलं असं तर काही दिवसांनी त्याचं आपोआप दही होतं. तसं प्रकृती ही अचेतन असली तरी ती पुरुषाचा संदर्भ आला की पुरुषाला तो कैवल्याकडेच नेला, त्याची प्रवृत्ती मोक्षाकडेच प्रवृत्ती तिची, दुसरी प्रवृत्ती नाही. दुसरा त्याचा दृष्टांत असा आहे, काळ ऋतूंचं चक्र जे चालू आहे 6 ऋतूंचं, तसंच प्रकृतीचं चक्र चालू असतं. ते चक्र का बरं असतं? जन्मजन्म, हा जन्म झाला दुसरा जन्म, वासनाचं जीर्ण यथा विहाय, एक जन्म झाला दुसरा जन्म. मोक्षाकडेच आहे प्रवृत्ती, दुसरीकडे प्रवृत्ती नाही. किती त्यांनी पाप कर्म करो, किती हे करो, त्याचे फळ भोगत शेवटी त्याला मोक्ष मिळून देणारच, या जन्मात नाही तर 100व्या जन्मामध्ये. पण प्रवृत्ती ही कैवल्याकडेच आहे. आणि तिसरं आहे नर्तकी एखादी नृत्य करत असते, तिचा हेतू काय असतो नृत्य करण्याचा? तर समोर जे बसलेले आहेत त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी असतं. त्याप्रमाणे प्रकृतीची जी प्रवृत्ती आहे ती पुरुषाला मोक्षाकडेच नेण्यासाठी आहे. हे 3 त्याचे दृष्टांत हे माहिती पाहिजेत. मग कारण सुश्रुताने श्लोकच दिला आहे, क्षीरादींश्च अत्र, आपल्याला दुधाचा वगैरे काहीतरी वाटतं, त्यामुळे हे 3 लिहून ठेवा, क्षीर, काल आणि नर्तकी. सांख्यातला आहे. टीका पण आहे तिथे खाली, कथम चेतन प्रवर्तत इत्याह क्षीरादीन इत्यादी. अथ क्षीरम अज्ञम वत्सवत विवृद्धर्थम प्रवर्तते. आदिशब्दाश्च यथा एकांते कमनीय कामिनी सुरत महोत्सवे उत्पादनार्थम अज्ञम रेतः प्रवर्तते तद्वत इति अर्थ. थोडा वेगळा संदर्भ आहे, पण हे 3 जे आहेत हे सांख्य प्रवचन भाष्यातले आहेत, नर्तकी, काळ आणि क्षीर. आता पुढचा आपण अर्थ बघितलेला आहे मगाशी. आपण मगाशी होतो अचेतना आहे प्रकृती, त्रिगुणा. सूत्र वाचू का परत? सूत्र क्रमांक 9 वाचायची गरज आहे नाही. त्रिगुणा बीज धर्मिणी. जसं बीजामध्ये वृक्षाचे सगळे घटक द्रव्य बीजात असतात, सगळे कॅरेक्टर्स असतात, त्याप्रमाणे त्या प्रकृतीपासून जे उत्पन्न होणारे ते सगळे कॅरेक्टर सूक्ष्म रूपामध्ये प्रकृतीमध्ये असतात, पुरुषात नसतात. पुरुष फक्त त्या कॅरेक्टर्सला चेतयिता आहे, तो स्वतः निर्गुण, निर्लेप, निराकार, अनादि अनंत असा आहे. गुण सगळे प्रकृतीत आहेत. पुढे प्रसव धर्मिणी. ती जरी अचेतन असते तरी ती प्रसव धर्मिणी आहे. अमध्यस्थ धर्मिणी. अमध्यस्थ धर्मिणी म्हणजे काय? याचा आपण जेव्हा पुरुष बघू पुढे त्याच्यानंतर तो अर्थ सांगतो. च इति. आता पुरुष बहवा. आपण म्हणतो की आत्मा हा एक आहे, पण आयुर्वेद हा आत्मा एक मानत नाही. जीवात्म्याचा विवर्णन आहे, परमात्म्याचं नाही. बहवा बहु आहे, प्रत्येक प्रतिशरीरम भिन्नोर विभू नित्यश्च असा तो तर्कसंग्रह सूत्र आहे. हे सगळं बहवा संख्या, बहुसंख्य आहे. पुरुषा चेतना म्हणतो, चेतना आहे, त्याच्यात चेतना आहे. अगुणा, त्याच्यामध्ये गुण नाहीत, कुठलेही गुण नाहीत. अबीज धर्माणू, त्याच्यात बीजे नाहीत. अप्रसव धर्माणू, पण मध्यस्थ धर्माणू, तो मध्यस्थ धर्मी आहे. त्याचा क्रॉस रेफरन्स लिहून घ्या, चरक सूत्रस्थान 156. निर्विकारा परस्त्वात्मा. पुढे सत्वभूत गुण, निर्विकार आहे, मध्यस्थ धर्मी. तिची टीका छान आहे, मध्यस्थ धर्मीची टीका छान आहे, दोन्हीची. अमध्यस्थ धर्मिणी आणि मध्यस्थ धर्मिणी. अमध्यस्थ धर्मिणी इति सत्वादी गुण आशितया सुखादी रूपत्वा. सुखी सुखम अभिलिप्सन, दुःखी दुःखन विद्विषण अमध्यस्थो भवति. प्रकृतिश्च सत्वादी रूपा ततो अमध्यस्था. ती सत्वादी रूप आहे म्हणून ती अमध्यस्थ आहे. आणि मध्यस्थ धर्माण इति, बघा या बाजूला या कॉलम मध्ये वर्ण दुसरी ओळ. मध्यस्थ धर्माण इति प्रीती अप्रीती विषाद अयोगेन इच्छा द्वेष शून्यत्वात. त्याला कुठला एक निर्गुण निराकार निर्लेपन असा आहे तो, म्हणून निर्विकार हा परस्त्वात्मा.
तो निर्विकार आहे, त्याला काही काही घेणार नाही कोणाशी. पण अमध्यस्थ धर्मिणी, तिला प्रीती द्वेष वगैरे वगैरे सगळं हे सगळं प्रकृतीत आहे. आता थोडस हे झाल्यानंतर ठीक आहे. तत्र कारणानुरूपम कार्य, कारणामध्ये जे आहे त्याच्या अनुरूप कार्य आहे. कृत्वा सर्व एवेते विशेष सत्वरज तमोमया भवंती. 2 त्याला उपमा दिल्या, त्या इथे महत्वाच्या त्या घेऊया. तद अंजनत्वा, अंजन याचा अर्थ लेप. सत्वरज तमोमय गुण पुरुष नाहीये, तरी तो कारणाचं कारणात रूपांतर कसं करतो, तर अंजनत्वामुळे प्रकृतीशी संबंध आल्यानंतर त्याला प्रकृतीचा लेप होतो, माया म्हणतात ना, त्याला मायेचा लेप होतो, मोह मायेचा, आणि तो त्याच्यात गुरफटून ते प्रवृत्तीला कारणे चेतयता होतो. तोपर्यंत त्याला काही नसतं, तो भिन्न आहे. आणि तन्मयत्वात तो त्या प्रकृतीशी तन्मय होतो, समरस होतो आणि सृष्टीला उत्पन्न करायला कारणीभूत होतो. तद्गुण एव, आणि अशा प्रकारे आपल्याला काय वाटतं की पुरुषच तद्गुण आहे, पण तसं नाहीये. प्रकृती गुणी आहे, पुरुष हा निर्गुण आहे. पण तो अंजनत्वामुळे आणि तन्मयत्वामुळे आपल्याला तो गुणी वाटतो. त्याच्यावरती गुणांचा आरोप केला, जसं वायूवरती गुणांचा आरोप केला जातो ना, तसं पुरुषावरती गुणांचा आरोप केला जातो. वैद्यकीय, आता इथपर्यंत सांख्य तत्वज्ञान, वैद्यक तत्व, वेदांत तत्वज्ञान झालं. आता सुश्रुत आपले मत मांडतोय. वैद्यकेतू स्वभावम ईश्वरम कालम यदुरुच्छम नियतिम तथा परिणामम च मध्यंते प्रकृतीम दर्शन. हे प्रकृतीचा श्लोक आहे. याच्यामध्ये आता मी उहापोह करणार नाही, कारण वेळ थोडा आहे आणि मला ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या थोड्या राहून जातील. हे श्लोक सगळ्यांना माहिती आहे. सूत्र क्रमांक 12. तन्मयानी एव भूतानी तद्गुणानी एवच आदिशे. तन्मय म्हणजे भूत जे आहेत, महाभूत, हे त्या प्रकृतीच्या गुणांचे आहेत. तन्मयानी एव भूतानी, भूत जे आहेत ते अव्यक्ताच्याच प्रकृतीच्याच गुणांचे भूत तयार होतात. जो सत्वरजतमांचा परमिटेशन कॉम्बिनेशन अव्यक्तात तयार होतं, तेच कॉम्बिनेशन खाली येत 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 भूतांपर्यंत येतं, महाभूतांमध्ये. तद्गुणानी एव आदिशेत तैश्चलत लक्षणो कृष्णो भूतग्रामो व्यजनंत. त्याचप्रमाणे त्याच गुणांनी प्रत्येक वेगवेगळे भूतग्राम तयार होतात, आणि म्हणून या मूळ सगळी सृष्टी मूळ प्रकृतीमध्ये सारखीच आहे. बुद्धीपर्यंत सगळी सृष्टी सारखी. पण जेव्हा वैषम्य अवस्था येते, तिथे प्रत्येक भावपदार्थांचं, हे पुस्तक वेगळं आहे, बाटली वेगळी आहे, मी वेगळा आहे, पुस्तक वेगळं, हे जे बदल झालेले आहे प्रत्येकातले, हे या पुढच्या सगळ्या ज्या घटना आहेत ना, मद, अहंकार, सात्विक, अगतरा, तामसिक, इंद्रिय, त्यातल्या वैभन्य, त्यातल्या वैषम्य रूपामुळे प्रत्येकामध्ये वेगवेगळेपणा आलेला आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भूतग्राम निर्माण झाले. तस्य उपयोगो अभिहित चिकित्सा प्रतिसर्वदा. आणि याचा उपयोग करून आपल्याला सर्वत्र चिकित्सा करा. हा नुसत्या बाष्क गप्पा नाही. आतापर्यंत आपण चर्चा केली, हे तत्वज्ञान पाजळलेलं नाही. आपल्याला सगळी आपली प्रवृत्ती, जसं प्रकृतीची प्रवृत्ती ही कैवल्याकडे पाहिजे, तशी आपल्या प्रत्येक तत्वाची प्रवृत्ती चिकित्सेकडेच पाहिजे. त्यामुळे या भूतग्रामाचा उपयोग करून चिकित्सा प्रतिसर्वदा. भूतभ्यो ही परम यस्मात नास्ती चिंता चिकित्सते. त्यांची चिकित्सा करता येत नाही यांच्याशिवाय. यथो अभिहितम तत्संभव द्रव्य. तत्संभव म्हणजे पुरुषापासून संभव असंच द्रव्य समूह भूतादी युक्ता, पंचभौतिकत्वच आहे. भौतिकाने हे सगळं अर्थ माहिती. आता मला जो मुद्दा मांडायचा आहे तो मी इथे मांडणार आहे. तो असा की मगाशी मी सांगितलं की एका त्या आत्म्याने ते देह सोडला, त्याने त्या देहाचे सगळे कॅरेक्टर्स बरोबर घेतले. दोषांची अवस्था, त्याच्यामध्ये विकार जे होते ते विकारांचे गुण, विकार म्हणजे व्याधी स्वरूपात्मक सुद्धा, आणि मानसिक विकार स्वरूप, त्याचे गुण एकत्र घेतले. त्याच्या प्रत्येक भावपदार्थ, शरीरातले जे प्रत्येक भावपदार्थ, त्याच्या प्रत्येकाचे सूक्ष्म घटक त्या मनाबरोबर लिंग देहामध्ये फिरतायत. असा तो लिंग देह नवीन शरीरामध्ये गेला. देऊन दाखवू का मी कडू? मातेमधनं प्रत्येक गुणधर्म आले शोणीत. त्याच्यामध्ये त्या मातेचे संपूर्ण शरीराचे सगळे भावपदार्थ आहेत, त्या मातेचे सगळे गुणधर्म आहेत. आपण एक विषय घेऊन नेत्र. त्या मातेचे नेत्र समजा कृष्णवर्णी आहेत. शोणितामध्ये त्या नेत्राचा कृष्ण हा अंश त्या ठिकाणी आहे. पित्याचं शुक्र, समजा नेत्र कृष्णवर्णी झाले. पण तो जो मन चतुर्भुजी भूतानी सहिता लिंग देहाबरोबर समाविष्ट होणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या आधीच्या देहाचे जे काय त्या नेत्रातला गुण होता तो होता पिंगट. पुरुष समजतो आपण इकडे. या दोघांना मी म्हणतात प्रकृती. आणि हा पुरुष जो
मागच्या जन्मात आलेला आहे. आत्मानं आकाश संभूत आकाशात वायू वगैरे वगैरे टप्पे पार करून मातेच्या उदरात गर्भाशयामध्ये प्रविष्ट होऊन आता संयोग होऊन तिथे प्रवेश झाला. ही प्रकृती. आता यांच्यामध्ये जो डॉमिनंट असेल हा कशावरून ठरणार आहे? तर स्वभाव ईश्वरम कालम यदृच्छाने यापैकी कुठल्या एका कारणाने जो भाव पदार्थ तिथे सर्वात उत्कट असेल त्या उत्कट भावाचा नेत्र त्या नवीन निर्माण होणाऱ्या अपत्याचा असणार. समजा मी म्हटलं की दोन्ही कृष्ण कृष्ण आहे, पण माझा मागच्या जन्मातलाच भाव पदार्थ उत्कट आहे, तर त्या अपत्याचे नेत्र हे पिंगट वर्णी होणार, कृष्ण नाही होणार. हे असं प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक भाव पदार्थांबाबतीत घडतं. आणि हे पुन्हा मातेचं कसं आहे? हे मातेचं शरीर विचार तिची आई आणि तिचे वडील आणि तिचं पुनर्जन्म मागच्या जन्मातला. समजतंय? पित्याच्या शरीरामध्ये पिता, त्याचे आई, त्याचे वडील आणि त्याचं मागच्या जन्मातले कॅरेक्टर्स, यातला कुठला भाव पदार्थ उत्कट असेल काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक पिढीमध्ये जरी तो मनुष्यच असला, आई वडिलांसारखेच अपत्य असतात, पण तरी ते आई वडिलांसारखे नसतात. अर्थ समजला? किंवा दोन भाऊ एकाच आई वडिलांच्या उदरामध्ये जन्माला आलेले, पण त्यांच्यामध्ये अनेक प्रकारामध्ये फरक, भाग्यामध्ये फरक असतो. एक जण महालात राहतो, एक जण झोपडीत राहतो. एक जणाकडे अत्यंत प्रकट बुद्धिमत्ता असते, एक जण एकदम मोठा असतो. दोनच भाऊ अगदी एकाच आई वडिलांचे, तेच आई वडील. याचं उत्तर मॉडर्न सायन्स देऊ शकत नाही, आणि हे उत्तर फक्त आयुर्वेद देतो, आणि ते या ग्रंथात, ते या अध्यायामध्ये. आणि म्हणून हा अध्याय मी इथे चर्चा करण्याचं ठरवलं होतं. जमलंय की नाही माहित नाही, फक्त एकच सूत्र राहायचं सांगतो, बाकी पुढचं सगळं सोपं आहे. ते प्रत्येकाचे गुण बिण सगळं आहे. हे सूत्र महत्वाचं आहे, सूत्र क्रमांक 16. त्याला थोडंसं आपल्याला क्रॉस रेफरन्स उड्या मारायच्यात. तेवढं मॅडम वेळ आहे ना, तेवढं सूत्र घेतो आणि मग मी थांबतो. नच आयुर्वेद शास्त्रेषु उपदिश्यन्ते सर्वगतः क्षेत्रज्ञ नित्याश्च. फार महत्वाचं सूत्र, अत्यंत महत्वाचं आहे. आयुर्वेद शास्त्रेषु, सप्तमी विभक्ती, आयुर्वेद शास्त्रामध्ये न उपदिश्यन्ते, उपदेश केलेला नाही कोणाचा? सर्वगत, जो सर्वत्र व्यापी आहे सृष्टीमध्ये तो, किंवा क्षेत्रज्ञ, असा जो क्षेत्रज्ञ, असा जो नित्य आत्मा आहे म्हणजे परमात्मा, त्याचा आपल्याला आयुर्वेदामध्ये विचार करायचा नाही. त्याचा आपला विचार करायचा नाही. मग आपल्याला काय ग्राह्य आहे? असर्वगतेषु, प्रत्येक या शरीरामध्ये, या शरीरामध्ये, या शरीरामध्ये, मुंगीमध्ये, हत्तीमध्ये, घोड्यात जो असर्वगत आहे त्या शरीरापुरता क्षेत्रज्ञ आहे. तो त्या क्षेत्राबद्दलचा आहे. अशा क्षेत्रज्ञाचा त्याला नित्य म्हणायचं, आणि त्या पुरुषाचं ख्यापकान हेतून, असं त्याचा विचार करायचा, आपला जीवात्मा विचार करायचा. परत सांगतो, जीवात्मा आणि परमात्मा हे आपल्याला समजण्यासाठी आहेत. तुम्ही याला पुस्तक का म्हणतात? हे आपल्याला समजावं पुस्तक आहे म्हणून याला पुस्तक म्हणतात. ही परिभाषा आपण डेव्हलप केलेली. तसं जीवात्मा आणि परमात्मा परत भिन्न नाहीच आहेत, पण ते आपल्याला समजावेत, आपल्याला व्यवहारार्थ उपयोगाला व्हावे म्हणून हे फरक केलेला आहे. फरक समजतोय? पण आपल्याला परमात्माचा विचार चिकित्सेमध्ये नाही. तो निर्गुण निर्लेप, त्याचा विचारही करायचा नाही. पुरुषाचा विचार, चिकित्सा या आपल्या ह्याच्याप्रमाणे बुद्धितत्वापर्यंत आपण चिकित्सा करू शकतो. की तेच सांगितलेलं आहे, सात्विक बुद्धीचा सात्विक अहंकार आहे, सात्विक आहार आहे, आहाराने. आणि त्याचं सूत्र सांगतो तुम्हाला मी, चरक सूत्रस्थान 25-31 सूत्र काढा. हिताहार उपयोग एव पुरुषो, काय सूत्र बघा, 25-31 चरक. उपयोग एक एव पुरुष वृद्धि करो भवति. अहिताहार उपयोगः पुनः व्याधिर्निमित्तम. इति. पुरुष म्हणजे काय? हाच आपण जो विचार केला तो काय विचार देते खाली, पुरुषाची व्याख्या त्याच अध्यायामध्ये पुढे दिलेली आहे की चिकित्साधिक काय षष्टधात्मक पुरुष तो एक व्याख्या, आणि चैतन्य धातू असा असलेला एक धातुत्वक असा जो पुरुष आहे तो. त्यामुळे आपल्याला चिकित्सा करताना बुद्धितत्वापर्यंत, महतापर्यंत चिकित्सा करता येते, त्याच्यावरती चिकित्सा नाही. किंवा परमात्म्यावर चिकित्सा आपल्याला करायचीच नाही. आपल्याला चिकित्सा अर्ह कोण आहे किंवा चिकित्सा ज्याचा विचार करायचा तो कोण आहे? तो जीवात्मा आहे. जीवात्म्याचा विचार करायचा आहे. आयुर्वेद शास्त्रेषु असर्वगतः क्षेत्रज्ञ नित्याश्च, त्याच्यावरती आरोप केलेला आहे त्याचा नित्यत्वाचा. तिर्यक योनी मानुष देहेषु संचरंती धर्म अधर्म निमित्तम, धर्मानी आणि अधर्माच्या निमित्ताने तो मनुष्य, तिर्यक किंवा देव अशा योनीमध्ये संचरण करतो.
हे अनुमानग्राह्य, तर ते अनुमानग्राह्य आहे. परम सूक्ष्म चेतनावंता शाश्वता लोहित रेतसो सन्निपातेषु अविभजन्ते. सोडून द्या, आता काय महत्वाचं नाही. यथा अभिहितम पंचमहाभूत शरीरी समवाय पुरुषा. याला काही सूत्रांचा आपण क्रॉस रेफरन्स घेतो, पण घेऊन झाला. एषय व कर्मपुरुषा चिकित्साधिकृत. हा चिकित्साधिकृत पुरुष आहे. आता हे चिकित्सा कशी करायची किंवा त्याच्यावरती हे काय आहे, तर चरक सूत्र सांगतो बघा, काढता. चरक विमानस्थान, शारीर विमानस्थान, 3रा अध्याय. विमानस्थान 3, 14वं सूत्र. सत्यम भूते दयादानम बलयो देवतार्चनम सद्वृत्तस्य अनुवृत्तिश्च प्रशमो गुप्तिरात्मना हितम. काय छापा? विमान 3, 14, 18. 241. गुप्तिरात्मना हितम जनपदानां च शिवानां उपसेवनं सेवनं ब्रह्मचार्यस्य तथैव ब्रह्मचारिणां संकथा धर्मशास्त्राणां महर्षिणां यतात्मनां धार्मिकैः सात्विकैः नित्यं साहस्या वृद्ध सम्मतैः इति एतद् विशेषं प्रोक्तम् आयुषः परिपालनं येषाम् अनियतो मृत्यू तस्मिन् काले सुधारणं. तो परत अकाल मृत्यूचा विषय वेगळा आहे, पण ही चिकित्सा जीवात्म्याच्या संदर्भामध्ये करता येते. आता आपण जो विचार केला थोडक्यात मांडण्याचा तर असा की आधीचा देह त्याग करताना आत्मा मनासह त्रिगुण यांच्या जे काय कॉम्बिनेशन होतं त्या शरीरातलं ते आणि बाकी शरीराचे घटक यांचं कॅरेक्टर्स बरोबर घेऊन देह त्याग करतो. हे घटक नवीन शुक्रशोणित संयोगाच्या वेळी उत्पन्न, ज्यावेळेला तिथे नवीन शुक्रशोणित संयोग होऊन अव्यक्त वगैरे उत्पन्न होतं त्याच्यामध्ये हा मिसळतो आणि प्रत्येक त्या भावपदार्थामध्ये जो उत्कट घटक आहे तो त्या नवीन अपत्यामध्ये येतो आणि नवीन शरीराची उत्पत्ती होते. यालाच दुसरी प्रकृती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आणि ही काही वेळेला बदलू शकते चिकित्सेने, काही वेळेला अगदी रेअर कंडिशनमध्ये. आणि जेव्हा या पूर्व सूक्ष्म अंशांची पाकावस्था येते त्यावेळेला त्या शरीरामध्ये तद्विषयक लक्षणं निर्माण, अचानक शरीरावरती पांढऱ्या होतात. काही हेतू नसतो, संतर्पणाचा हेतू नसतात, दही खात नसतो, दिवास्वप नसतो, कुठले हेतू नसतात, सगळं दिनचर्या व्यवस्थित आहे, पण अचानक शरीरावरती पांढरे डाग निर्माण होतात. याला म्हणतात पूर्वजन्मी कृत कर्म. ते कर्म या पुरुषामध्ये त्याचे घटक सूक्ष्म अंशामध्ये मागच्या त्यांनी काहीतरी हेतू सेवन केलेलं असतं संतर्पणाचे मागच्या जन्मामध्ये, त्याचे अंश शिल्लक आहेत आणि ते आता त्याला पाकावस्था आत्ता मिळाली. त्याला आत्ता त्याच्या कर्मामुळे, पौरुषाच्या त्याच्या कर्मामुळे त्याला आत्ता पाकावस्था मिळाली आणि ते आता तिथे निर्माण झाले. आणि म्हणून आपण म्हणतो की एखाद्याचे गायत्री मंत्र जप करायला लागल्यानंतर काही गोष्टी आपोआप बाहेर पडतात, दोषासारख्या बाहेर पडतात, त्या अशा बाहेर पडतात. किंवा काहींचं सर्वसंग परित्याग करून झाल्यानंतर अचानक शरीरावरती, म्हणजे ते म्हणतात ना, दोष बाहेर काढतायत, गुरु आपले दोष बाहेर काढतायत, मागच्या जन्मीतले राहिलेले संचित बाहेर काढतायत, ते हे संचित इथे. अध्यात्म म्हणजे दुसरं काही नाही, शेवटी सगळं आपल्याला इथेच यायचं. हे पुरुषामध्ये त्याचे भाव पदार्थ घटक शिल्लक होते ते निघतात, कर्मामुळे निघतात. तर अशा प्रकारे हा विचार, हे शेवटी उहन आहे, हे बरोबर असेल असं मी म्हणत नाही, पण याला संदर्भ आहे आणि ही विचाराची पद्धत आहे. अशा प्रकारे विचार करून चिकित्सेमध्ये आपण दैवी व्यपाश्रय चिकित्सा कुठे करायची, लक्षणं शोधून इथे युक्ती व्यपाश्रय करायची, मनाच्या व्याधी असेल तर मानसिक सत्वावजा करायची का पूर्वदेहकृत जन्म आहे हेतू सापडत नाहीये, किंवा सापडून सुद्धा त्याचं बळ जास्त आहे, चिकित्सा युक्ती व्यपाश्रयाने भरवत नाहीये, मग दैवी व्यपाश्रय करायचे का? मग या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि मग चिकित्सेचे मग प्रकार अनेक पुढे, बली आहे ते, मग अशा आपण श्लोक बघितला, सूत्र, संकथा वगैरे वगैरे अशा अनेक चिकित्सा आहेत. त्या चिकित्सांचे संदर्भ पाहायला गेले तर असंख्य संदर्भ आत्ता तुम्हाला देईन मी दैवी व्यपाश्रयाचे, पण वेळेअभावी आपण इथे थांबूया. मला इथे परत सांगतो, मला इथे बोलायची संधी दिली, जे काय चुकलं मागलं असेल ते माफ करा. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अंधणकरांचं पुस्तकातलं पहिला अध्याय याच्यावरती आहे. हे जे क्षीणदोष व्याधी चिकित्सा आहे याचा पहिला जो अध्याय आहे
त्याच्यामध्ये याबद्दलचं विवरण बऱ्याच प्रकारे त्यांनी केलं. आणि मी पहिला मुद्दा परत सांगतो, या स्थानावरती बसायची माझी पात्रता नाही, तरीही मी या स्थानाला पाय लावायचं धाडस केलं, त्याच्याबद्दल मी परत सर्वांची क्षमा मागतो. शंका म्हणजे आपल्या शास्त्रात जो तिसरा घटक सांगितला म्हणजे माता पिता आणि बाहेरून येणारा तर हे मॉडर्न सायन्स मध्ये म्हणजे त्यांच्याकडे अजून आलेलं नाही, विचार नाही केला त्यांचा. म्हणजे वेगळंच आहे ना. हो हो. आणि मग हे बाहेरून आहाराच्या थ्रू असं येतं, ते जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की बाहेरून म्हणजे जे मन आत्मा तिथे प्रवेश करणार आहे त्याच्याबरोबर ते वेढून येणार आहे मागच्या जन्मातले अंश. हो ना, पण तो केव्हा येणार किंवा कसं येणार असं? तो शुक्राबरोबर येणार ना. हा मग तेच की तो लिंग शरीर जो आहे तो शुक्रामध्ये आणि त्या पंचमहाभूतांमध्ये लीन होऊन तो औषधी म्हणजे अन्न जो आहे हो आहार आपण म्हणतो बरोबर त्याच्या थ्रू बॉडीमध्ये हो हो हो. मग आणि म्हणून जे मिलियन स्पर्म्स असतात ते मिलियन आत्मे असतात, त्यातला कुठला तिथे भेदन करणार आहे त्याच्यामध्ये तो ते पुन्हा ते कर्मावरती आहे, ते कर्म विपाकावरती आहे. किंवा एका ट्विन्स होतात, आपल्याकडे कर्म दैव सांगितलेलं आहे, सगळं उत्तर दैव सांगितलेलं आहे. इवन याच्यामध्ये सुद्धा मिथ्याचारण तास दैव वगैरे वगैरे सांगितलेले आहे. दैव म्हणजे वगैरे काही नाही, हे त्यांचा कर्म विपाक आहे. त्या ठिकाणी आपला जन्म कशासाठी असतो? आपल्या मागच्या जन्मातल्या राहिलेल्या इच्छा ज्या ठिकाणी पूर्ण होतील अशाच ठिकाणी आपला जन्म मिळतो. त्यामुळे आपला जन्म हा आपल्या इच्छेने असतो, त्यामुळे तो त्याच ठिकाणी त्यालाच प्रेरणा मिळणार आहे, त्यालाच गती मिळणार आहे तिथे त्याशिवाय गर्भाशयात प्रवेश करण्याची. मला एक विचारायचं की माता पिता आणि मग तिसरा जो घटक आहे आपण घेतला इथे तो तसंही तो माता आणि पिता मधले जे बीज आहे त्यांच्यामध्ये आलेलाच आहे तो इनडायरेक्टली, मग तिसरा वेगळा कसा? म्हणजे म्हणजे चेतना नाहीच ना याच्यामध्ये. आत्मा म्हणजे त्याचा आत्मा इथून होणार आहे, ते निर्जीव आहे. आत्माचा प्रवेशच झाला नाही बाहेरनं तर गर्भात नुसता कलर स्वरूपामध्ये राहून निघून जाईल. तो गुल्म काय ते रक्तगुल्मासारखे लक्षणं दिसतील तिथे, बाकी काय होणार नाही. तुमचा प्रश्न कळला मला. तुमचा मुद्दा असा आहे की जर हे दोन आहे तिथे तर याची काय गरज आहे? नाही नाही, हे ह्याची अभिव्यक्ती म्हणजे ह्याची एंट्री कशी झाली आहे त्या आहारातूनच झालेली आहे. आणि जो धातू तयार झालाय माता किंवा पिता मधला जो शुक्र धातू तयार झालाय जो बीज भाग आहे तो पण काय आपोआप नाही झाला ना, आहारातूनच झाला. पण त्याची घटक द्रव्य सूक्ष्म स्वरूपामध्ये ते तिथे त्या लिंग देहातच ते. त्यामुळे ती लक्षणं मागच्या जन्मातली जी काय असणार आहेत, नुसते एका जन्मातली नाही, अनेक असंख्य जेवढे जन्म झाले त्या सगळ्यांचे सूक्ष्म सूक्ष्म अंशाच्या बरोबर असणार आहेत. त्यातला कुठला घटक त्या सरमिसळमध्ये उत्कट होईल काय सांगता येईल? मनाबरोबरच आहे ना. कधी तेच माता पित्यांच्या शरीरामध्ये किंवा पित्याच्या शरीरात ते कधी प्रवेश आहारातनं प्रवेश करणार आहे. जो आहार खाणार होतो किती दिवस आधी किती महिने आधी आहारात असणारच आहे. तो नाही हे केला तो निघून जाणार, तो साठून राहणार आहे. तो शरीरात पुरुषा शरीरात आहेच, तो प्रवेशित आहेच आहे. तो काय असं फक्त मैथुन समय प्रवेश होईल असं काही नाही. तो शरीरामध्ये आहेच आहे, शुक्रात येतो, शुक्र स्वरूप आहे तो शरीरामध्ये. आणि त्यातला कुठला तिथे येणाऱ्या अपत्यामध्ये. म्हणून आपल्याला कायमचा मिथ्याहार नको, पर्युषित आहार नको किंवा अध्यशन नको, अजीर्ण नको, हे त्यासाठी सांगितलेलं आहे. त्याची प्रवृत्ती तशी पाहिजे. मागच्या मध्ये कर्म त्याला प्रवृत्तीला कारणीभूत ठरतं. त्याची जे कर्म आहे ती कर्म त्याला त्या ठिकाणी जन्म घ्यायला प्रवृत्त करते. आत्मा कुठे नाहीच, तो निर्गुण निर्लेप आहे. मन तिकडे इकडे तिकडे फिरत असतं त्या सगळ्या इकडून या जन्मामध्ये त्या जन्मामध्ये, आणि ते त्याच्या कर्मांनी प्रेरित होत असतं. आणि यामध्ये माता पिता तुम्ही सांगितलं तिसरा एक लिंग शरीर पुरुष तो प्रवेश करतो. पण मॉडर्न मग एक्स लिंग किंवा वाय लिंग जे सांगितलं मग चर्चा केली आपण मगाशी. पण त्याच्यामध्ये आपल्या बाकी प्रश्नाचे उत्तर नाहीत ना. ठीक आहे, एक्स लिंग वाय लिंग, एक्स 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 वाय आपण मगाशी पण चर्चा केली. क्रोमोझोम्स आहेत, त्यात जीन्स असतात, ते जीन्स डॉमिनंट रिसेसिव्ह असतात. पण तरी ठीक आहे, जन्म शरीर निर्माण झाला, पण मग हे चेतना कशावरनं निर्माण होते? त्यांना बाकीच्या काही मग नुसतं देह शरीर होईल ना.
हालचाल करूच शकणार नाही ते. किंवा प्रत्येकामध्ये आता दोघे माणूस आहेत, फरक का बरं झाला? किंवा दोन एकाच वडिलांच्या आईवडिलांच्या पोटी उत्पन्न दोन भावांमध्ये जरोस्कोपी व्हायला पाहिजे, तसं साठा निर्माण व्हायला पाहिजे. का बरं फरक होतो? एक भाऊ उंच, एक भाऊ बुटका, एक गोरा, एक काळा, हा फरक का बरं होतो? याचं उत्तर फक्त आयुर्वेद देऊ शकतो. आणि हा एक पुन्हा मार्ग आहे, मी असं म्हणत नाही की हे बरोबर आहे, पण हे असलंच पाहिजे असं. कारण याला संदर्भ आहे, संदर्भाशिवाय मी इथे एकही वाक्य उच्चारलेलं नाही. अजून देहांतर गती सरांना सांगायला सांगतो. चालेल. आणि गती प्रवृत्तीस्तु नियुक्त हां मनाः सदोष बलवच्च करणे. चालेल. सर देहांतर गती याबद्दल तुम्ही जे आम्हाला वर्गात सांगितलं होतं ते थोडं सांगा ना. आत्ता सांगायचं म्हणजे हे जे विषय शंका आहेत त्या थोड्याशा आणखीन क्लिअर होतील. काय मला नाही कळलं. काय सांगायचं? सर देहांतर गती जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मात्या आणि पित्यामध्ये सगळे घटक आहेच आहेत, मग तरी मग पुरुषाचा का तिथे संदर्भ, का बरं, काय गरज आहे, किंवा पुरुषातल्या घटकाशी काय गरज आहे, तो शरीरात आहेच आहे, शुक्र स्वरूपात्मक आहेच आहे, मग वेगळे घटक कुठून येतात? आणि स्त्री पुरुषामध्ये आणि देहांतर कसं होतं नक्की, देहांतर गती कशी होते? देहांतर्गत कशी होते म्हणजे दोन्ही बीजामध्ये शुक्र बीजामध्ये पंचमहाभूत आहे. हो हो. आणि का जीव आहे का? नाही, जीव असणारच आहे शुक्रामध्ये, शुक्र स्वरूपात्मक आहे, पण तो जीव जो प्रवेश होतो तो मॅडमचं असं म्हणणं की वर्गात तुम्ही जे देहांतर गती सांगित होती आम्हाला की देहांतर गती बद्दल तुम्ही सांगितलं होतं, स्पष्ट झालं तर ही शंका बरीचशी क्लिअर होते. शंका पर विचार तुमची म्हणजे पुनर्जन्म मानला, आयुर्वेदाने पुनर्जन्म मानला आहे आणि पुनर्जन्म मानण्यासाठी दोन महत्वाचे संदर्भ आहेत. एक तर देहांतर गती करतो, आत्मा हा देहांतर गती करतो, एका देहातून दुसऱ्या देहात जातो आणि ते जाण्यासाठी त्याला पहिलं पाहिजे अवकाश, आणि त्याच्यात चत्वारी महाभूत आहेतच. तर ते जर कळालं तर हा प्रश्न थोडा आणखी हे होईल. आणि त्याला अनेक सिद्धांत आहेत. तो देहांतर गती कुणी कुठे जावं, कुणाच्या पोटी जन्म घ्यावं, त्याला जसे अनेक सिद्धांत आहेत तशी गती प्रवृत्तीस्तु निमित्त उत्तम मनाः सदोष बलवच्च कर्म हा एक संदर्भ आहे. तर ते सर खूप छान त्यांनी सांगितलेले. शारीरिक स्थानाच्या वेळेला घेतलं सर शरक शारीरिक. एक 2 मिनिटं द्या मला. शाळेत स्थानाचा तो वर्ग का तिसरा अध्याय. हेच सत्वमोह.
आता सांगा तुमचा काय प्रश्न आहे. नाही तसं मला सर हा जो तिसरा जो घटक आहे आपण लिंग शरीर जो म्हटलो लिंग शरीर त्याची म्हणजे त्या गर्भ तयार होत असताना त्याची एंट्री कुठून होते जीव शरीराची एंट्री कशी होते. हा. आणि आता सुरुवातीला यांनी सांगितलं की तो आहारातून म्हणजे तोच जो आत्मा आहे तो वायू आकाश वायू अशा क्रमाने आहारात येतो औषधींमध्ये आणि ते खाल्ल्यानंतर त्याची परिणती म्हणजे मध्ये शुक्रामध्ये अशी होते. तर माता आणि पिता यांचे बीजभाग जर दोन त्या आहारातून निर्माण झाले असतील तर हा तिसऱ्या घटकाची काय गरज आहे म्हणजे आपण कशाला त्याचा उल्लेख करायचा किंवा हे वेगळे आहेत का माता पिता आणि तिसरं असं वेगळं कसं दिसणार होणार प्रकृती आणि पुरुष ह्या गोष्टी खूप क्लिअर झाल्या बेसिकली. पुरुष म्हणजे तुम्ही मी पुरुष आपण काय षड्धात्व चिकित्सा पण या पुरुषापासून नवीन पुरुषाची नवीन जीवाची उत्पत्ती करायला अव्यक्तातला पुरुष ही गोष्ट खूप क्लिअर झाली आणि हे वारंवार वाचलं त्याशिवाय कारण प्रकृती मधला एक गुण आहे स्वतःप्रमाणे उत्पन्न करण्याची त्याच्यामध्ये बीजधर्मिणी ही प्रकृती. माझी पित्त वात प्रकृती हा एक वेगळा मुद्दा, माझी सात्विक प्रकृती हा एक वेगळा मुद्दा, माझ्यामधली बीजधर्मिणी प्रकृती हा एक वेगळा मुद्दा. आणि बीजधर्मिणी प्रकृतीवरही अपचाराने आपण अत्याचार करून पुढे जे अपत्य निर्माण करतो त्याच्यामध्ये सहज विकार येऊ शकतो ज्याचा उल्लेख आरशामध्ये आहे. माता पिता हा अपचार बीजदोष बीजदोषाने येईल पण माता पिता हा अपचाराने आधी बीजदृष्टी होईल आणि मग पुढच्या जन्मात आरशी तिथे ते अस्य अंगावर अस्य बीजभाग उपतपतो तो तिथे समजा. मला असं वाटतं बीज दोन्हीकडचे आहेच. ते बीज म्हणजे प्रकृती स्वरूपात्मक असले पाहिजे आहेत आणि जो शरीर प्रवेश करणार आहे जो नवीन आत्मा तिथे प्रवेश करणार आहे तो तिसरा घटक म्हणजे तो बीजाबरोबरच येणार आहे. पुरुषाच्या बीजाबरोबर म्हणजे त्या पित्याच्या शरीराचे जे बीजभाग म्हणजे त्याच्या शरीराचे जे घटक आहे त्याच्याबरोबर हा आत्मा मागच्या शरीरामध्ये त्याचे घटक बरोबर घेऊन येणार. तो वेगळा दिसत नाही पण तिथे वेगळा घटक आहे तो. म्हणून तो भूतेश चतुर्भी मगाशी बघितलं ना भूतेश चतुर्भी मनोजवो देहम उपैती शारीर स्थानातलं सूत्र आहे. दोन्हीमध्ये आणि म्हणून ते गर्भजाचे भाव सांगितलेत ना ते मातृष पितृष रसट सात्म्यश सत्वश आत्मश हे पण 6 वेगवेगळे भाव सांगितले. म्हणजे मात्याचे भाव वेगळे पित्याचे भाव वेगळे आत्म्याचे भाव वेगळेच अजून पण. त्यामुळे दिसायला शुक्र शोणीत संयोग असतात तरी त्याच्याबरोबर या तिसऱ्या घटकाचा अंतर्भाव आहे. मोठं पेन आहे ना रंगीत डार्क रंगाचं अत्यंत आहे खुणा के जिला पण बारीक आहेत मोठे कोण कोण घेतो आणि पटकन सापडत. संयोग होतो त्यावेळेस म्हणजे मातेचा जीवात्मा आणि पुरुषाचा पिताचा जीवात्मा म्हणजे स्पर्म आणि याचं जेव्हा कॉम्बिनेशन होत आहे त्यावेळेस जीवात्मा असा ऍक्सेस कुठूनच येत नाही तो बाहेर येतो आहे आणि यांचं फक्त शरीर निर्मितीचा शरीराचे घटक आहे शरीर निर्मितीचे जे घटक आहे त्याचं ते देत आहे फक्त
त्याचं शारीरस्थानामध्ये पुनर्जन्माबद्दल मध्ये जे तिसरं श्रेणी अध्यायामध्ये आहे ना, तिथे सांगितलंय की पिता आणि माता याचे हे जीवात्मा आहेत, हे कशाला आपलं जीव म्हणजे त्यांनी फक्त जीव सोडावा लागेल असं होऊन जाईल. म्हणजे तर नवीन हाच रेफरन्स मॅडम सूत्रसंग 13 मध्ये आहे की जर का आत्म्यातनं मातेचा आत्मा गेला असेल पुरुषा तर माता मृत्यू व्हायला पाहिजे. तसं नाही होत, तो आहारातनं वेगळा आत्मा तिथे जातो. शारीस्थान अध्याय 2 काळ. श्लोक क्रमांक 3 वाचा. चरक शारीरस्थान 2रा अध्याय अतुल्य गोत्रीय सूत्र क्रमांक 3. अतुल्य गोत्रस्य रजक्षयांते रहो विसृष्टं मिथुनीकृतस्य किं स्या चतुष्पात् प्रभवं च षडभ्यो यत् स्त्रीषु गर्भत्वम् उपैति पुंसः. किम शात चतुष्पाद प्रभवम च षड्भ्यो यत् स्त्रीषु गर्भत्वम उपेति पुंसः. याचा अर्थ कळला का बघ. किम शात ते काय आहे, चतुष्प्रभव काय आहे. हा चतुष्प्रभव आहे, गर्भ हा चतुष्प्रभव आहे. हे चतुष्प्रभव गर्भ म्हणजे काय नेमका असा प्रश्न आहे. किमशात चतुष्पाद प्रभवम चतश्च. आणि हा चतुष्प्रभव षड्भ्यो आहे. आणि हा 6 रसापासून उत्पन्न होणारा म्हणजे षड्भ्यो. चतुष्पाद म्हणजे 4 महाभूत. 4 महाभूत 6 रस यांच्यापासून तयार होणारा हा गर्भ. हे नेमकं काय आहे ते आम्हाला समजावून सांगा. आम्हाला कळलं की हा गर्भ पंचभौतिक आहे, त्यात चेतना नावाची वस्तू एक आहे. हा कसा तयार होता आम्हाला सांगा. याची टीका बघा. आता वाचा चतुष्पादची शब्दाची टीका काय वाचा. चतुष्पादत्व षट्प्रभवत्वे उत्तर ग्रंथे एव व्यक्ते अयं च शिष्य प्रश्नतया निवेशितो ग्रंथः अज्ञ शिष्यस्य आचार्य सम्मति मात्रार्थो नेयः. तेन यः शिष्यः चतुष्पादादि विशेषं सूक्ष्म बीजस्य जानाति स कथं शुक्र शब्दम् अभिधेयं न वेति इति न वाच्यम्. प्रश्न आहे तो, त्याच्यावर भाष्य नंतर करतो मी. प्रश्न चतुर्भाजाला याला शुक्र बीज म्हणायचं का महाभूत म्हणायचे असा प्रश्न आहे तो. त्याचं उत्तर त्याने पुढे दिलं. आता वाचा पुढं. शुक्रम तदस्य प्रवदन्ति धीरा यत् हीयते गर्भसमुद्भवाय वायु अग्नि भूमि अंबु गुणपादवत्तत्. शुक्रम तद अस्य प्रभवन्ति धीराः यत् हीयते गर्भसमुद्भवाय वायु अग्नि भूमि अंबु गुणपादवत. स्त्री आणि पुरुष शुक्र हे 4 महाभूतांचं आहे. कुठल्या? वायु अग्नि भूमि अग्नि भूमी अंबु पादवच्च. आकाश हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला वेगळं अस्तित्व नाही आहे. चतुर्गुणाने तो आलेला आहे. येथे वायू शब्दाने अर्थ गतिमत्व हा आहे. स्वयंभू गती ही प्रत्येक ठिकाणी आहे, ती इथेही अपेक्षित आहे. त्याशिवाय देह चालणार नाही, निर्माणच होणार नाही, म्हणून तो आहे. इतर 3 महाभूतही आहेत. यद्धियते गर्भसमुद्भव आहे. आणि हा आता वायू अग्नि भूमी अंबु आणि गुण अग्नि हे 4 कशा निर्माण झाले आहेत. या दोन्ही शुक्रांमध्ये हे 4
षड्भ्यो रसभ्यो 6 रसापासून झाले आहेत मधुरादी, ही शुक्र निर्मिती आहे, ही पुरुष निर्मिती नाही, शुक्र निर्मिती. दोन्ही शुक्र या पद्धतीने 4 महाभूत आणि ती त्यांची निर्मिती षड्भ्यो 6 रसांनी झाली आहे. इथपर्यंत मुद्दा. आता इथे खाली टीकेत लिहिलंय आकाशम तू व्यापकमेव, याची ती टीका वाचा. आकाशम तु व्यापकम एव तत्र गतेन शुक्रेण संबद्धं भवति तेन आकाशस्य गमन अभावात् इह गर्भाशय गमन अभिधान प्रस्तावे शुक्रगतत्वेन अभिधानम अनभिधान. इथे आकाश प्रवेश करीत नाही, जसा आत्मा प्रवेश करीत नाही तसा आकाशही प्रवेश करीत नाही. बाकीचे 4 प्रवेश करतात. हे बाकीचे 4 प्रवेश करतात, हे कुठून प्रवेश करतात? हे आहारातून येतात. म्हणजे षड्भ्यो रसभ्यो यांची निर्मिती झाली. आता त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 28 बघा. कस्मात् प्रजां स्त्री विकृतां प्रसूते हीनाधिकांगी विकलेन्द्रियां वा देहात् कथं देहमुपैति चान्यः. देहात कथम देह उपैती चान्यः हा प्रश्न आहे. आधीच विचार केलाय, त्याचा पुन्हा उच्चार केलाय. देहात कथम देहम उपैती, एका देहातून दुसऱ्या देहात तो कसा जातो. आत्मा कैही अनुबध्यते, आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात कसा जातो आणि तो कोणाच्या बरोबर जातो, त्याला अनुबंध कोणात असतो, हा प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात देत आहेत बघा. बीजात्मक कर्माशय काल दोषै मातुर तथा आहार विहार दोषै कुर्वन्ति दोषा विविधानि दुष्टाः संस्थान वर्णेन्द्रिय वैकृतानि वर्षासु काष्ठाश्म घनाम्बुवेगा स्तरोः सरित स्रोतांसि संस्थितस्य यथैव कुर्युः विकृतिं तथैव गर्भस्य कुक्षौ नियतस्य दोषाः. त्याचा आपला काही संबंध नाही आहे, आता त्याचा विचार करायचा नाही आहे. भूतैश्च चतुर्भी सहिता सूक्ष्मैः. इथून सुरुवात खरी सुरू झाली. आता काय म्हटलंय? भूतैहि चतुर्भी सहितैहि सुसूक्ष्मैहि मनोजवम देहम उपैति देहात. याच्यावर फोन करून ठेवा, आत्ता भाष्य करीत नाही. पुढं याच्या एवढा वळीवर फोन करून ठेवा. पुढचे वाक्य. कर्मात्मकत्वान् न तु तस्य दृश्यं. कर्मात्मकत्वात् न तु तस्य दृश्यम, याचा प्रवेश दिसत नाही. दिव्यं विना दर्शनम अस्ति रूपम. त्याचं दिव्य ज्ञानाशिवाय दिव्य दृष्टीलाच तो कळतो, बाकीच्या दिव्य विना दर्शनम अस्ति रूपम, त्याचं दिव्य रूप आहे ते दिसत नाही, ते दिव्य ज्ञानाने कळतं. स सर्वगाः सर्व शरीर भृच्य स विश्वकर्मा स च विश्वरूपः स चेतना धातुः अतीन्द्रियश्च स नित्ययुक्त सानुशया स एव. रस हा आत्मा सर्वग आहे, सर्व शरीर भूत आहे, विश्वकर्मा आहे, विश्वरूप आहे, सचेतन धातू अतींद्रिय आहे, स नित्ययुग आहे, सानुशय एवज, हा प्रत्येकाला नेहमी संलग्न आहे. हा नव्याने संलग्न होत नाही. आत्मा नव्याने संलग्न होत नाही, तो नित्य संलग्नच आहे. त्याशिवाय एकही वस्तू नाही
अक्षुण्ण आहे, सूक्ष्म अश्व हे अक्षुण्ण आहे. म्हणजे अतिशयोक्तीने सांगायचं झालं तर संपूर्ण शरीराला व्यापून 10 अंगुली उरलाय असं म्हणतात ना, सगळ्याला व्यापून 10 अंगुली उरलाय. हा अतिशयोक्ती अलंकार आहे. उराला जागा कुठे आहे? तो इतका व्यापला आहे, जागा कुठे उराला? इतका तो व्यापक आहे, त्यामुळे तो कुठेही प्रवेश करीत नाही. केवळ त्याचा स्पर्श आहे, बाकी काही नाही आहे. अनुशयोग त्याचा केवळ नित्ययोग, नित्य जोडलेला आहे आणि नित्य त्याचा स्पर्श आहे, अनुशय. आता पुढे रस आत्ममाता पितृसंभवानी. रस आत्म आत्म माता माता संभवानी पितृसंभवानी भूतानी विद्यात दश षट्च देहे. दशषट्च देहे. आता 6 आणि 4 षट्च दश षट्च देहे. म्हणजे रसज आत्मज मातृष पितृष भेदाने 4चं 16 प्रकार असतात. 16 प्रकार ते कुठले? रसज आत्मज मातृष पितृष 4 पुन्हा 4 म्हणजे 4 महाभूत असं 16 प्रकार होतात. म्हणून दशषट्च म्हणजे 16. दशषटचा अर्थ मागे आलाय. 6 रस आणि 4 महाभूत. 16. तिसऱ्या श्लोकात आणि 4थ्या श्लोकात आलाय की 4 महाभूत आणि 6 रस हा दशषट्च देहे. भूतानी विद्यात दशषट्च देहे. 10 आणि 6 असं म्हणून तो सर्व भूतांची निर्मिती झालेली आहे. चत्वारी तत्र आत्मनि संश्रितानि स्थिता तथा आत्मा चतुर्षु तेषु भूतानी माता पितृसंभवानी. भूतानी माता पितृसंभवानी. आता गर्भाचे भूत माता पितृसंभव आहे, पण शुक्रसंभव आहे. रजश्च शुक्रमच्या वदंती गर्भे. त्याला रज शुक्र म्हणतात. गर्भाला जे मिळालेलं आहे पंचभौतिकत्व ते माता पित्यांच्या शुक्राने मिळालेलं आहे, त्यालाच गर्भ म्हणतात. पुढं आप्यायते शुक्रम असृक्ष भूतैहि यही तानी भूतानी रसोद्भवा. सगळी भूत रसोद्भव आहे आणि ते शुक्र अश्रुत याने निर्माण झालेला आहे. भूतानी चत्वारी. आता भूतानी चत्वारी तो कर्मजानी. स्वतःच्या कर्माने जो काही कर्माचा एक चित्रगुप्त माहिती ना तुम्हाला, माहिती आहे? चित्रगुप्त म्हणजे काय? जो तुमच्या याचं लेखन करतो त्याला चित्रगुप्त काय म्हणतात? ते गुप्त म्हणून लिहिलेलं आहे, पण गुप्त आहे, अत्यंत बारीक आहे. तुमच्या सगळ्या कर्माची, गतक जन्मीच्या सगळ्या आयुष्याची कर्म त्याच्यावर लिहिलेली आहेत. कशावर? मनावर. हे मन आणि मरताना शरीरातले 4 महाभूताचे परमाणू हे घेऊन बाहेर पडतात. बाहेर पडताना ते 4 महाभूत आणि 5वं मन असं बाहेर पडतं. हे मन कसं आहे? केलेल्या सगळ्या गतजन्मीच्या सगळ्या चिंता डोळ्यावरती लिहून घ्या, म्हणून त्याला चित्रगुप्त म्हणतात. चित्रगुप्त शब्द तो म्हणतात, म्हणजे गुप्तलिपी. म्हणजे आपण जसं कॉम्प्युटरमध्ये इतके हजारो शब्द लिहिलेले असतात ना, तसे ते कॉम्प्युटरवर लिहिल्यासारखे त्या मनावरती सगळे लिहिलेले असतात. हे सगळे ते घेऊन तो बाहेर पडतो. आणि आता भूताने चत्वारी कर्मजानी यानी आत्मलीनाने ते लीन आहेत, अत्यंत सूक्ष्म आहेत. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, वाचा. सविष धर्मा ही अपरा पराणी. थांब, काय कुठलं वाचताय? सविष धर्म. या विशंती गर्भम. विशंती. हे गर्भात जात. कोण? हे मन आणि 4 मुहूर्तांचे सूक्ष्मतम अणु हे गर्भात प्रवेश करतात. कळलं? गर्भ झाला, शुक्र शोणित संयोग झाला, तत्काल एव
हे मन आणि 4 महाभूताने युक्त ज्याला लिंग म्हणतात, लिंग शरीर, ते घेऊन तो प्रवेश करतो, तत्काळ प्रवेश करतो. ज्या वेळेला गर्भ तयार झाला, शुक्र शोणित संयोग झाला, त्याच वेळेला हे लिंग शरीर म्हणजे मन त्या गर्भात प्रवेश करतं. ह्याचं नाव जीवप्रवेश आहे. मनोजवम देहमुपेच देहा, हा मगाशी तुम्ही खूण करून ठेवलेत ना. मनोजवम, मनोजवमची टीका वाचा. मनसा जवते, मनानेच जातो तो, आत्म्याने जात नाही. तृतीय आहे, मनसा तृतीय आहे. आत्म्याने जात नाही. मनसा जवते इति मनोजवः. जीवात्मा आत्मा नाही, आत्मा नाही, त्याला जीवात्मा हा आरोप आहे. आत्मा सर्वव्यापक आहे, परमात्मा तो परमात्मा आहे. पण हा परमात्मा अजूनही व्यापकच आहे, अजूनही तो निर्गुण निराकाराचा आहे. ज्या वेळेला हे मन देहात प्रवेश करतं त्यावेळेला हे आत्मा परमात्मा, हा परमात्मा तिथेच आहे, निर्गुणच आहे. पण आता याला देहरूप मिळालं आहे. या देहाला हे मन आत्मा समजायला लागतं. मीच सर्वस्व आहे. हा आत्मा नाही आहे. आत्मा अक्षुण्य, निर्गुण, निराकार आहे. मग या सृष्टीत उत्पन्न झालेली सुख दुःख ह्याच्या उपभोगासाठी तर मला देह मिळालाय असं मानून हे मन त्याचा उपभोग घ्यायला लागतं. आणि त्याने जर ही वृत्ती सोडून त्या आत्म्याकडे विचार करायला लागला, त्याला मुक्ती आहे. इथे मन आहे, या मनाच्या भोवती पंचभौतिक शरीर आहे, इकडे आत्मा आहे. याला वाटतं हे मीच आहे, तो इकडे जास्त प्रवेश करतो. विरेंची म्हणजे ब्रह्मदेवानी इंद्रिय बहिर्मुखच केलेली आहेत, इकडेच चाललेत ते सगळे. कुठे? सृष्टीकडे बघायला. त्याने जर हे बंद करून इकडे बघितलं, त्याला कळणार मी आत्मा आहे. मी जर इकडे लागलो तर हे सगळे सुटणार आहे, इकडे जर लागलो मी तर हे सगळे सुटणार आहे आणि मी मुक्त होणार आहे. पण मी इकडे लागलोय. ही जी अवस्था आहे ही कर्मविपाकाची. जेव्हा याचे कर्म संपतात तेव्हा त्याला सुबुद्धी व्हायला लागते, विचार करायला लागतो आणि मग तो हळूहळू इकडे इकडे बघायला लागतो. मग आत्यंतिक वैराग्याची सुरुवात झाली की मग तो हे मन मतपर होतं, आत्मपर होतं. श्रीकृष्ण म्हणतो ज्याला आत्यंतिक वैराग्य आला तो मानेश्वरचा विचारच करू शकत नाही. पण जोपर्यंत वैराग्य नसतो तोपर्यंत तो या बाह्य इंद्रियांच्या आहारे संपूर्ण सृष्टीमध्ये विहार करतो. आणि हेच त्याला खरं, मी म्हणजे हे आहे, खरं तर मी म्हणजे हे आहे. हे मन म्हणजे मी आत्मा समजलं गेलं की मी आत्मा आहे, देह समजलं गेलं तर देह आहे. ही अवस्था जाण्याकरता पहिल्यांदा त्याला काय करायला लागतं तर रज तम ह्यातून सुटून समगुणा यायला लागतं. समगुणाला आला की तो निर्गुण होतो, कोणीही ऍक्टिव्ह नाही आहे. आता तो इकडे जायला लागतो. त्याचं नाव आता मी शिल्लक आहे फक्त, म्हणजे कोण? मनसंलग्न आत्मा शिल्लक आहे. मनसंलग्न आत्मा म्हणजे मुक्ती, मनसंलग्न चतुर्बाहूत म्हणजे देह, भोग, पुनर्जन्म. तेव्हा गर्भात हे प्रवेश करतं. 2 तत्वज्ञान आहेत. एक वैदिक आहे, वैदिकामध्ये हा आत्मा हे मन शुक्रात आहारात प्रवेश करतं, आहारातून शुक्रात येतं आणि मग ते व्यक्त होतं, असं एक आहे. पण आमचा ग्रंथकार असं म्हणतं की एक गर्भ उत्पन्न झाला की प्रवेश करतो. पुन्हा वाचायचे त्याच समय भूतानि चत्वानि कमयानि विशंक गर्भम मनोजवम देहमुपेच देहात मनासह ही महाभूत देहात देहमुपेती. एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतात, मरतात, बाहेर जातात, सृष्टीत राहतात, वेळ मिळाला की पुन्हा गर्भात प्रवेश करतात. ती अवस्था देहमुपेची देहात.
एका देहातून बाहेर पडला तर बाहेर कसा पडतो, का पडतो, त्याचं वर्णन मागच्या अध्यायात केलंय, गमतीशीर केलंय. तो जेव्हा त्याला कळतं की हा देह विकलांग झालाय, आता याला काही अर्थ नाही आहे, यातून आता हा देह सोडायचा प्रयत्न करतो आणि देह सोडतो. कोण? मन. आत्मा नाही. आत्मा तिथेच. पण हा आत्मा तिथे असूनही मनाला ज्ञान नाहीये की मी म्हणजे जर इकडून इकडे गेलो तर मी आत्मरूप आहे, इकडे आलो तर देहरूप आहे. प्रयत्न काय करतो माणूस? देहरूपाचा. आत्यंतिक वैराग्य आलं की देहाचा विचार सोडतो आणि फक्त आत्मरूपात होतो. मग तो शोकाचेहऱ्यासारखा आत्मरूपात होतो. हा प्रवेश गर्भात आहे या तत्वज्ञानाप्रमाणे, शुक्रात नाही. कळलं? गर्भम विशंती शब्द आहे, शुक्रम विशंती शब्द नाही. कळलं? आणखी काय? पण सर तो शुक्राद्वारे त्या गर्भात जाईल ना, असं एक तत्वज्ञान आहे. वैदिक तत्वज्ञान असं आहे. तुमचं हे जे पुस्तक आहे ना, काय त्याला म्हणतात, ब्रह्मसूत्र, त्यात तो विषय आलेला आहे. त्याने ब्रह्मसूत्रात त्यांनी सांगितलं की शुक्रामध्ये येतं, शुक्रातनं गर्भात, शुक्रातून गर्भात येतं. मन जे आहे, चार महाभूत का आहे सर? काय? मनासोबत चार महाभूत. हा, या मनाला अजून विरक्ती आलेली नाहीये, म्हणून तो बाहेर घेऊन पडतो. त्याला उपभोगाला साधन पाहिजेच. आणि म्हणून याला तुम्हाला तर्पण करावी लागतात दर वर्षाला. करता ना तर्पण? गजेला जाऊन करा, तरी करा, आताही करा, नंतरही करा, वर्षाला करा, पितृपक्षात करा. कशामुळं? याची देहबुद्धी वेगळी नाही. ज्या दिवशी देहबुद्धी जाते त्या दिवशी हा कुठलाही न घेता बाहेर पडतो. एकही घेता बाहेर पडत नाही. तोच मोक्ष. त्याचं नाव मुक्ती आहे. मग हे जे तत्वज्ञान आहे, शुक्रामध्ये देह प्रवेश करतो जीव. आहारात आणि पाऊस पडतो, पावसातून तो अन्नात जातो, भूमीत जातो, भूमीतून अन्नात येतो, अन्नातून मग तो शुक्रात येतो आणि त्यातून तो गर्भसंभव करतो. हे तत्वज्ञान एक वैदिक आहे. हे तुमच्या व्यासकृत याच्यामध्ये आहे, ब्रह्मसूत्रामध्ये त्यात आहे. त्याच्यावरती मराठीमध्ये टीकाही सुंदर उपलब्ध आहे, चांगली टीका आहे. एक तत्वज्ञान आहे ते. पण हे आयुर्वेदाने हे स्वीकारलेलं आहे. गर्भात प्रवेश करतो. त्यात काय झालंय की फरक काही फारसा पडत नाही. शुक्रात प्रवेश केला, किती शुक्र आहेत? असंख्य. किती आत्म्यांनी, किती जीवात्म्यांनी प्रवेश केला? असंख्याने केला. जितके शुक्र तितके मग जीवात्मे. मग मला जन्म हवा म्हणून त्याने सगळ्यांनी प्रवेश केला. महास्ते शरीरात केला. ठीक आहे. मग या सगळ्या याच्यामध्ये मग आता पुन्हा काय झालंय की गर्भनिर्मिती होताना नेमका कोणत्या जीवात्म्याने प्रवेश करायचा हे कर्म ठरवतात. कोण बलवान आहे, कोणाला काय करायचं आहे हे ठरतं आणि मग तो प्रवेश करतो. एवढाच फरक आहे तत्वज्ञानात. काय मानलं याला फरक नाही आहे. तुमचं कर्मभाग ठरवतं तुम्ही प्रवेश करायचा का नाही. मग कोणत्या जीवात्म्यानं प्रवेश करायचा आहे? समजा आपण असं म्हणूया की शुक्रातही आहे, बीजातही आहे. मग आता असंख्याने प्रवेश केलाय. स्त्री बीजातही केलाय, शुक्रात इकडे केलाय. मग असंख्य जीवात्म्याने ज्यात प्रवेश केलाय, आहारातून केलाय. अजून त्याला जीवशरीर प्राप्त झालेलं नाही, भोगायतन प्राप्त झालेलं नाही. भोगायतन प्राप्त करायला आता मी प्रवेश करायचा हे कसं ठरणार? कोणी प्रवेश करायचा आहे हे ठरतं बलवत पौरुषावर. ज्याचा बलवान हे आलेलं आहे आता, त्याला तो प्रवेश मिळतो. असं तत्वज्ञान वैदिकांचे. पण या भानगडीत न पडता आमचे ग्रंथकार काय म्हणतात? गर्भात प्रवेश करतात. गर्भातच प्रवेश करतात. दोन्ही जीव आल्यानंतर याचाच अर्थ कोणत्या जीव शुक्राने जीव जन्म घ्यायचा बीजाने जीवाने हे त्यावेळेला ठरतं. यावेळेला गर्भसंभव होतो त्यावेळेला ठरतं. कारण स्त्री शरीरातही शुक्र आहेत, त्यातही असंख्य शुक्राणू आहेत, इथेही असंख्य शुक्राणू. नेमका फलित कोण होणार आहे? फलित झालेला हा मध्ये मग दोन जीव असतील तर दोघांमध्ये भांडण, मग कुणी जन्म घ्यायचा ते ठरवतं. म्हणजे ज्याचे जास्त इच्छा दुःख
इच्छा द्वेष याच्यामध्ये सगळं जास्त असतं. इच्छा द्वेषापेक्षा ज्याचं कर्म फळाला आले, पक्व झाले, आता तुला हे भोगायचंय, आता तुला हे भोगायचंय, हे याला पण ती तर विकृती झाली ना सर, ती तर विकृती झाली ना. विकृती, जन्म ही विकृती आहे, जन्म हीच विकृती आहे. प्रकृतीपासून निर्माण झालेली सगळी ही विकृतीच आहे. पहिले जे हे अव्यक्त महान अहंकार पतितन मात्रा ही प्रकृती आहे, बाकीच्या 16 विकृती आहे. इथून विकृती जन्माला आली आहे. सगळी इंद्रिय ही विकृती आहे. या निर्माता कोणी नाही, त्याला निर्माता मात्र अव्यक्त आहे. निर्माता अव्यक्त आहे, त्यानेही निर्माण केली आहे. ते म्हणजे शरीर नाही. या सगळ्यांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा ते शरीराला येतं. म्हणजे माझं मन, माझं आध्यात्मिक इंद्रिय हे आधीच निर्माण झालेलं आहे. माझं म्हणजे सगळ्यांचंच आधीच निर्माण झालेलं आहे. सृष्टी निर्मितीला निर्माण झालं आहे. या सगळ्यांचा एकत्रीकरण करून जन्माला घालणं ही प्रक्रिया गर्भसंभव वाढवते. म्हणजे मला असं माझं मन हे काही पंचभौतिक मन नाही आहे, ते आध्यात्मिक मन आहे. माझं प्रत्येक इंद्रिय आध्यात्मिक आहे, पंचभौतिक नाही आहे. ते पंचभौतिकाचा आधार घेऊन काम करतं. हे आध्यात्मिक इंद्रिय ही सृष्टीच्या निर्मितीलाच जन्माला आलेली आहे. या सगळ्यांचा संयोग म्हणजे हा पुरुष आहे. आता सर म्हणजे हे जर तो आता सगळं भोगायला आत्मजन्म घेतला नाही तर त्याच्यानंतर सर हा तर एकच आत्मा आहे सर, मग हा नेहमी त्या चुका कवर करतो. आत्मा करीत नाही चूक, मन करतो. जन्म म्हणजे मन, जन्म मरण म्हणजे मन. आत्म्याला काहीही नाही. आपण म्हणतो आत्मा म्हणून. म्हणजे जेव्हा मनाला असं कळायला लागेल की मी इकडे जाण्यापेक्षा इकडे जाणं जास्त मला फायद्याचं आहे, तेव्हा तुमचा जन्म संपला. आत्मा भोगत नाही, आत्म्याला जन्म नाही, जन्म मनाला आहे. सृष्टी निर्मित इंद्रिय, पंचमहाभूत आणि मन यांना जन्म आहे आकाशात. तसाच आत्म्यात जन्म आहे. शरीरात आत्मा हा आरोप आहे. आत्मा व्यापक आहे, त्याला जन्मही नाही, मरणही नाही. जे काही आहे त्या मनाला आहे आणि मनसहित या आध्यात्मिक इंद्रियांना चतुर्माभूतांना आहे. त्याला असं वाटतं की हेच सगळं चांगलं आहे, चालायचे मागे लागले, सगळे याच्या मागे लागले, सुखोपभोग वगैरे वगैरे. आणि ह्याचा परिणाम म्हणून मग कर्म, इच्छा द्वेषाला म्हणजे पापकर्म आले, मग ते करायला लागलो. मग त्या पापकर्माचा संचित वाढत गेला, मग पुन्हा जन्म आला. असं करीत करीत ज्या वेळेला त्याची बुद्धी अशी व्हायला लागते की मला इकडं पाहायच्या ऐवजी इकडे बघायला हवं, त्यावेळेला परमकडे बघायला लागतो माणूस. आणि जो निवृत्त आत्मा आहे, जो रजस्तमाच्या पलीकडे गेला आहे, ज्याने इंद्रियावर विजय मिळवलेला आहे मनाने, केवळ इंद्रियांनी नाही मनाने, तो मत्पर होतो असं गोष्ट म्हणतो. तो मग मत्पर होतो, त्याला दुसरं काही सुचतच नाही. मग तो मत्परच होतो. आता मत्पर मला वेळत नाहीये, प्रत्येक क्षणाला समोर काहीतरी चांगलं पडलंय, ज्याला चांगलं वाटतं, मला अहित हित कळत नाही, याला बुद्धिभ्रंश म्हणतात. मला हितकर काय ते कळत नाही. आता हितकर वाटते मला, गोड गोड आहार, छान छान झोप, उत्तम बंगला, हे मला गोड लागतं. ही बुद्धी म्हणजे इंद्रिय भ्रंश आहे, स्मृतिभ्रंश आहे, बुद्धिभ्रंश आहे, ध्रीभ्रंश आहे. आम्ही सगळे धी धृती भ्रष्ट आहोत सगळे. ज्या वेळेला इथून पलीकडे जाऊ, अत्यंतिक वैराग्याने व्यक्त होऊ, तेव्हा मन आपोआप इकडे लागायला लागतं. या कशाची मला गरज नाहीये, मला फक्त परमात्मा पाहिजे. म्हणून जेव्हा अप्सरा शुकाकडे येते तेव्हा तो म्हणतो मला काही दिसत नाहीये, मला तुझ्यातला आत्मा दिसतोय, तोच मी बघतोय, मला हे काही दिसत नाहीये. हे मतपरत्व आहे. हे मतपरत्व आणणं हा जीवनाचा उद्देश आहे. आणि हे येण्याकरता काय पाहिजे? प्रसन्न आत्मा, प्रसन्न मन. प्रसन्न मन म्हणजे रजस्तमाच्या पलीकडे गेलेलं मन, आणि प्रसन्न आत्मा म्हणजे मतपर झालेलं मन. मन जेव्हा मतपर होतं तेव्हा प्रसन्न आत्मा असतो.
आत्यंतिक ज्ञानवादाला प्रसन्न म्हणतात. स्वास्थ्याची व्याख्या म्हणजे कोणीच स्वस्थ नाही. कोणीच स्वस्त नाही. त्याची व्याख्या आहे. आत्यंतिक स्वास्थ्य, आत्यंतिक सुख म्हणजे स्वास्थ्य, आत्यंतिक सुख म्हणजे स्वास्थ्य. ते हवं आहे म्हणून सगळं चाललंय. आयुर्वेद जन्माला का आला? आत्यंतिक स्वास्थ्यासाठी आलाय, कैवल्यासाठी आलाय, ज्ञानासाठी आलाय. ते प्राप्त करायचे म्हणून जन्म दिलाय परमेश्वराने. त्यात जर मी वैराग्याऐवजी याच्याकडे लागलो, आत्यंतिक वैराग्याच्या ऐवजी मी जर इकडे लागलो, इकडे पाहायला मला वेळच मिळत नाही. म्हणून मग नवविधा भक्ती, सत्संग, यम नियम इत्यादी करायचे. मनाला इकडं करायचं, स्थिर करायचं, मग इकडे लावायचं. ते पुन्हा पुन्हा इकडे यायला लागतं, पुन्हा त्याला इकडे आणायचं. असं सतत करत करत एक वेळेस होतो की हा माणूस मतपर व्हायला लागतो. मग तो म्हणतो माता रामो मत पिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा, सर्वस्व मे रामचंद्र दयालु, नान्यम जाने नान्यम जाने नैव जाने न जाने. हे मतपरत्व आहे. हे आणणं जीवाचा उद्देश आहे. कळलं? याचं नाव शारीर आहे. शारीर याचं नाव आहे. मला खरं शरीर जर काय असेल तर हे कळलं पाहिजे की हा असंख्य परमाणूंचा गोळा म्हणजे शरीर आहे, हे विसरायला हवं. शरीरस्थान 6 कळा. सात करा, 7, 17. सर म्हणजे ते विषंती गर्भम तसंच झालं ना की ज्योत एंट्री करते आत. तसंच आहे ते जसं म्हणाल म्हणजे जस्ट त्याला विविध हे आहेत की ती ज्योत सुद्धा कशी आहे माहिती का? अदृश्य आहे. ती दिव्यात्म्यानंच कळते. म्हणजे अदृश्य गतीनेच ते enter अदृश्य होते. गतीनंच असंच होते, झालं. ती दिव्यात्म्यानंच कळते. कळते. नारायण उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. नारायण उपनिषदामध्ये ती अंतर्ज्योती आहे, ती अंगुष्ठ प्रमाण आहे. आणि ती ज्योती अंगुष्ठ प्रमाणाचा अर्थ अंगुष्ठासारखी आहे. या आकाराची आहे, एवढी नाही आहे. या आकाराची ज्योती आहे ती शरीरात आहे. या शरीरात ती आहे. ती या संपूर्ण ज्योतीचा एक भाग आहे. त्याला तो आकृती मिळालेली आहे. पण ती जसं घटाला आकृती मिळते ना, घटाकाशाला, तशी हृदयाकाशाला आकृती मिळाली आहे. हा हृदयाकाश म्हणजे काय आहे? ही हृदयाकाश म्हणजे दिव्य ज्योती. माझ्या संपूर्ण परिसरात दिव्य ज्योती आहे. आकाश आहे की नाही? घटात आकाश आहे की नाही? जसं आकाश बाहेर आणि मध्ये आहे तसं संपूर्ण या शरीराच्या भोवती परमात्मा आहे. तसा हृदयातही तो आहे, त्या आकाशामध्ये आहे. त्याचं नाव ज्योती आहे. ती अदृश्य आहे. ती फक्त ज्ञानानंच कळते, बाकीच्यानं कळत नाही. तर 17 श्लोक, 7, 17. शरीरगुण पुनर्द्विविध संग्रहेण मनभूत प्रसादभूता. 7वा अध्याय 5:339. 17 श्लोक. 7 शरीर अवयवास्तु परमाणुभेदेन अपरिसंख्येया भवन्ति अतिबहुत्वात् अतिसौक्ष्म्यात् अति इंद्रियत्वाच्च तेषां संयोग विभागे परमाणूनां कारणं वायुः कर्म स्वभावश्च. काय सांगितलं पहिल्यात? हा शरीर काय आहे? परमाणु अपरिसंख्य परमाणूंचा संघ आहे. हे का सांगितलं? याचं उत्तर पुढे बघा. तत् एतत् शरीरं संख्यातं अनेक अवयवं दृष्टम एकत्वेन. हे एक वाटतं, असंख्य अवयव आहे. हा संघ आहे, एकत्र आहे. पृथक्त्वेन अपवर्ग. हा ह्याच्यापासून आम्ही वेगळे झालो की अपवर्ग मिळाला म्हणजे मोक्ष मिळाला. ह्या शरीरापासून जेव्हा मला मुक्ती होते तेव्हा मी अपवर्गात जातो. म्हणजे जोपर्यंत शरीराचा संघ आहे, म्हणजे सुखाचा संघ आहे, तोपर्यंत जन्म आहे. आणि याचा मला मुक्ती मिळाली. हे शरीर म्हणजे मी नाही, जेव्हा कळत हे शरीर, याचा अर्थ या शरीरावर मिळणारे सुख म्हणजे सुख नाही हे जेव्हा कळतं तेव्हा अपवर्ग मिळतो. मी या शरीराच्या सुखाच्या मागे लागलो. शरीर चांगलं असावं, या शरीराला चांगलं घर मिळावं, चांगलं कपडे मिळावे, चांगलं खायला मिळावं ह्या शरीराला. पण हे शरीर म्हणजे परमाणूंचा गोळा आहे, असंख्य परमाणूंचा गोळा आहे. हे जेव्हा कळतं
तेव्हा याचा संघ सुटतो. याचा संघ सुटला की अपवर्ग येतो. त्याच्याकरता हे तत्वज्ञान आहे. पुढं तत्र प्रधानम असक्तम प्रधानम असक्तम. सर्व सत्ता निवृत्त निवर्तते. या सत्तेपासून तो निवृत्त झाला की तो निवर्तित होतो. पण मन या सत्तेला चिकटून आहे. इथून तो निवृत्त झाला की तो या सत्तेला लागतो. सत्सत्तेला. ही असत सत्ता आहे, ही सत्सत्ता आहे. हा इकडे लागला की त्याला मोक्ष मिळाला. हे कळायला त्याला हे कळलं पाहिजे की हे देहाच्या सुखाच्या पोटी फिरतोय. देह म्हणजे काय आहे? परमाणूंचा मातीचा गोळा आहे. ह्याच्या सुखाकरता मी धडपड करतो. तितकी धडपड मी इकडे केली तर मोक्ष मिळणार आहे. हेच सांगितलं ना तुळशीरामाच्या बायकोनी, तुळशीदासांच्या बायकोनी हेच सांगितलं. तू एवढे प्रयत्न माझ्यासाठी केलेस, सापाला धरून आलास वरती, नदीवर आणून आलास, त्याच्यामध्ये तो परमेश्वराकडे गेला असतं काय झालं असतं? त्या क्षणाला तो अपवर्तित झाला आणि त्याने रामनामाचा जप सुरू केला, मोक्ष मिळाला त्याला. हे ज्ञान जेव्हा होतं त्या क्षणी माणूस विरक्त होतो. पुढचं 19. तत्र श्लोको शरीर संख्याम यो वेद सर्व अवयवशो विशत तद अज्ञानम निमित्तेन समोहेन न युज्यते. अर्थ कळला? शरीर संख्या यो वेद, ज्याला शरीराची संख्या म्हणजे शरीर कळतं, तत्वज्ञान कळतं, तेव्हा मोहाने त्याला तो चिकटत नाही. तो काय करतो? मग मला या शरीराशी काही घेणं देणं नाही म्हणतो. चला तिकडे जाऊया म्हणतो. पुढे अमूढा मोहमूलाश्च न दोषः विभूयते निर्दोषो निस्पृहा शांतः प्रशांतम इति अपुनर्भव प्रशाम्यति अपुनर्भव. अमूढो मोहमुले दोषही न विभूयते असं लावायचं अन्वय. अमूढो मोहमुले दोषही न अभिभूयते. आणि मग काय होतो? निर्दोषो निष्पृहा शांतः प्रशाम्य अपुनर्भव. त्याच्याकरता हे शरीर ज्ञान आहे. शरीर ज्ञान कशा करता आहे? हा अध्यायाचं नाव काय आहे? शरीर संख्या ज्ञान. हे त्याच्याकरता आहे. म्हणजे शरीराचा अर्थ मी शरीर नाही हा अर्थ. मी मन नाही, मी आत्मा आहे हा शरीराचा अर्थ आहे. त्याच्याकरता हा अर्थ अध्याय आहे. खूप चला प्रवचनच झालंय. मुक्ती मिळते ती मग कोणाला मिळते? कोणाला म्हणजे? आपल्याला की मनात? आत्मा मुक्तच आहे. मन आत्मा मुक्तच आहे. आत्म्याला काहीही नाही. मन आहे. मन आणि चार मा होतो. मनाला जर विरक्ती आली, तो रजस्तमाच्या पलीकडे गेला, सात्विक झाला, तर त्यातून त्याला मग सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन स्थिर राहता येतं. ज्याला मध्यस्थ धर्म म्हणतात. आत्यंतिक दुःख निवृत्त. अमध्यस्थ धर्म आहे ना. प्रकृती अमध्यस्थ धर्मिणी आहे. निर्विकार पुरुष मध्यस्थ धर्मिणी, निर्विकार आहे. अशी अवस्था आली की माणूस इकडे बघायला लागतो. मग नाही तर इकडे बघतो. जन्म मनाला आहे, आत्म्याला नाही. मनोजवम मनसा एव प्रवेश करतो, आत्मा प्रवेश करीत नाही. आत्मा अक्षुण्ण आहे, व्यापक आहे, चिरंजीव आहे, निर्विकार आहे, त्याला जन्म नाही. ज्याला आम्ही आत्मा म्हणतो, जीवात्मा, तो म्हणजे मन, दुसरं कोणी नाही. या देहसहित मनाला आम्ही जीवात्मा म्हणतो. त्याला इच्छा, सुख, द्वेष, स्वप्न हे सगळं त्याला आहे, आत्म्याला नाही. पण पारिभाषिक शब्द जीवात्मा आहे, पारिभाषिक शब्द येतो, त्याला काहीही नाही. चहा नाही. छान झाला. पण सर तो श्लोक कसा काय? गती प्रवृत्ती उत्तम मना असा दोष बलवच्च कर्म शारीरमध्येच आहे. हो का? मला सापडत बलवच्च कर्म सांगा. कर्म बलवत असतं. मना हा सदोष